नसे मन वर नसे मन इस कदर तामीर करत रहा की बिजली पडत पडत तुम्ही स्वतः बेजार होऊन जाईल. ललन भाई आपल्या सुखालाही वाटते राहिला, जी दुःख आली ती भोगते राहिला. चर्चा है ललनची चर्चा है, चर्चा है ललनची चर्चा है, चर्चा है ललनची चर्चा है. धुंदीत चालला ललन भाई, नाही कधी थांबला ललन भाई. आपल्या सुखालाही वाटते राहिला, जी दुःख आली ती भोगते राहिला. चर्चा है ललनची चर्चा है, चर्चा है ललनची चर्चा है, चर्चा है ललनची चर्चा है. छत्रेत आल्यासारखं वाटत असेल ना तुला? मुंबईची गर्दी आहे, इथे सगळे आपापल्या कामात असतात, सगळीकडे धावा धाव. अरे या बाजूला या बाजूला, अरे यार काही नाही होतं. गर्दीमध्ये 2-4 माणसं अशी असतात जी आपली पातळी दाखवतात. चल तू चल. अजीब नगरी आहे. अशी काय बघते सगळीकडे? तू इथे फिरायला थोडी आली आहेस, तू इथे राहायला आली आहेस. आता हे शहर तुझंच आहे. हे बघ इथे आहे ना, इथे नेहरू सेंटर आहे आणि तिथे हाजी अलीजी आहेत. खूप लोक मानतात ह्यांना. आणि इथून थोडं मागे सिद्धिविनायकजी आहेत, महालक्ष्मी माता आहे आणि मुंबादेवी माता पुढे आहेत चर्नी रोडवर माधव बागेत. कसला विचार करतेस की जागा कशी असेल? मी जिथे घर घेतलंय ना, ती खूप छान जागा आहे, खूप चांगली माणसं आहेत तिथे. तुझी एवढी काळजी घेतील की तू विजापूर विसरून जाशील. पण तिथे त्रिलोचन नावाचा एक दुष्ट प्राणी आहे. त्याचं लग्न झालेलं नाहीये आणि पुढे होण्याची काही शक्यता सुद्धा नाहीये. अख्ख्या वस्तीला वहिनी म्हणतो आणि वाईट नजरेने बघतो. तो तुला वहिनी म्हणेल त्याच्या अगोदर तू त्याला भाऊ बनवून टाक, ठीक आहे? खूप छान दिसतेस. वस्तीच्या लोकांनी माझ्या लग्नाच्या खुशीत ना एक पार्टी ठेवली आहे, रिसेप्शन. थँक्यू सर. हे रस्तोगीजी आहेत, टीचर आहेत. आणि ह्या मिसेस रस्तोगीजी. हे एकनाथजी आहेत, माझे सहकारी आहेत, सिक्युरिटी गार्ड. नमस्ते भाऊ. हे बालकरामजी आहेत. अच्छा सरोज ऐक, यांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे, यांना भेट. हे आणखीन घे बेटा, तिथे नेऊन दे. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. तिवारीजी आहेत, ऑफिसमध्ये माझे सर आहेत आणि बाहेर माझे काका आहेत. पाया पड. सुखी रहा, सुखी रहा. सुनबाई तर खूपच सुंदर आणली आहेस लल्लन. सुखी रहा. हा जो आहे मी याचा मित्र गणेश, सारखा त्रास देत असतो याला. आमच्यात कायमची खिटपीट चालूच असते बरं का. गणेश जरा फोटो वगैरे काढ ना यार. काढतो. थँक्यू भाऊसाहेब, थँक्यू. ही बघ, ही आमची वानर सेना आहे. चला वहिनींना नमस्कार करा आणि पळा इथून. नमस्कार. मी रामप्रसाद वहिनी. नमस्कार. खूप चांगली पोरं आहेत, खूप मान देतात, खूप प्रेम करतात. हाच आहे तो त्रिलोचन. बघ कसं हसतोय ते, बघ जर. तर काय बघतोयस रे आणि कसा बघतोयस? हा, ठीक आहे, सामान आहे, मिठाईच्या दुकानात ठेवलेली बर्फी आहे जी तिला आदर्शासारखी खाऊन टाकशील. हा, अरे लग्नाची बायको आहे ती माझी. जीव घेईन मी तुला. बीच काढून सुटला चालेल, मी तुझा जीव घेऊन टाकेन. जिवंत काढीन मी तुला. फाशीवरती लटकीन मी तुझ्या. तर माझ्या बायकोकडे बघतोस, माझ्या बायकोकडे बघतोस तू. नाही सोडणार मी तुला, नाही सोडणार. जीव घेणार मी तुझा, जीव घेणार मी तुझा, जीव घेणार मी तुझा. असा कसा सोडीन मी तुला? जीव घेणार. माझ्या बायकोकडे बघतोस तू. भाऊ रामप्रसाद, तू ठीक आहेस ना? मला माफ कर, मी स्वप्न बघत होतो. मला मारून टाक. अरे काय मारू यार?
तुझी माझी काय दुश्मनी आहे का? माझा काय घोडा मारलायस का तू? अरे मला स्वप्न पडलं की त्रिलोचन सरोजला वाईट नजरेने बघत होता, म्हणून मी त्याचा गळा धरला. तिथे त्याचा गळा धरला, इथे तुझा गळा धरला. भगवती माते शपथ, मी खरं सांगतोय. जा जा जा, झोप. तू पण जाऊन झोप. चल चल चल, झोप 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 झोप. अरे झोप ना यार. झोप झोप. पाणी पिणार? नाही. झोप झोप झोप, काही नाही होणार. झोप झोप. शर्मा जी, गुड मॉर्निंग. अंगद, अंगद, काय रे भाऊ? कसा आहेस रे बाबा? ठीक चाललंय भाऊ. या शर्माजीची बायको काय केली? हसणं बिसणं सगळं सोबत घेऊन गेली आहे तिच्या. हो ना भाऊ. अच्छा, तू कांदिवलीला जाणार आहेस? हो जातो ना. मग धोंडी बावल्या हे देऊन ये. बरं भाऊ, देईन मी. ठीक आहे. काळबा देवीहून धोतर मागवलं होतं. ठीक आहे. बरं, त्यांना म्हणावं की नाईट ड्युटी लागली की मी येईन हो. त्यांना भेटायला. जय शंभू. सगळ्यांचंच रक्षण करा देवा. सरोजचं पण रक्षण कर. तुमची कृपा सदैव असो बाबा. जय शंभू. जय शंभू. तुमची कृपा सदैव असो. जय श्री कृष्ण. मुरारी भाई केम छो? हा, काय झालं? चेहऱ्यावरचं हसू गायब कशाला आहे? काही हरकत नाही. माझा पात्रा आणि खमण खा, म्हणजे 2 मिनिटात हसू परत. हंसाबेन, जय श्री कृष्ण. अरे जय श्री कृष्ण लल्लन भाई, केम છો? મજામાં ને? બધો મજામાં છે. તમે કેમ છો? બસ જલારામ બાપાની દયા છે. फोन करायचा. હા હા તો કર ને. ભૂત ખાલી दुकान तुझं છે. जा 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 जा. हंसाबेन. अरे आलो आलो. अरे येतोय ना. अरे कशाला घणघणतोयस? हॅलो, हा कोण? अरे पप्पू, मी लल्लन बोलतोय. अरे लल्लन भाऊ. तर गुरुजी, कसं काय चाललंय सगळं मुंबईत? सगळं छान चाललंय. बरं, तू जरा माझ्या घरी जाऊन बहिणींना सांग की पैसे मी इथून पाठवले आहेत. 2-4 दिवसात त्यांना मिळतील. ठीक आहे? बरं ठीक आहे, मी जाऊन सांगेन ते. अच्छा पप्पू, मी काय म्हणतोय की हो हो, मी सरोजा ताईला तर बोलावलं होतं. यायला तर हवी होती. अरे हे घ्या, सरोजा ताई आली बघा. अच्छा, फोन दे त्यांना. हा देतो, पण तुम्हाला आपलं प्रॉमिस लक्षात आहे ना? मला प्रीती जिंटाचा फोटो पाहिजे, ऑटोग्राफ सोबत. हा हा, मी ते घेऊन येईन. तू फोन दे त्यांना. लल्लन भाऊ. अच्छा, हॅलो लल्लन. बरं झालं तू फोन केलास. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. माहितीये, माझा गणिताचा पेपर खूपच सोपा गेला. जेव्हा क्वेश्चन पेपर माझ्या समोर आला ना, माझे तर हातपायच गार पडले. पण जेव्हा मी तो नीट वाचला तर तेच सगळे प्रश्न आले होते ज्याची मी तयारी केली होती. लल्लन, तू जसं म्हणाला होतास ना, अगदी तसंच झालं. तू जे म्हणतोस ते सगळं खरं होतं. अच्छा, तसं असेल तर मी म्हणतो तू खूप चांगल्या मार्कांनी पास होशील. आणि जेवढ्या आनंदाने तू बोलते आहेस त्यापेक्षा दुप्पट आनंदाने माझ्याशी बोलशील. तेव्हा मी किती आनंदात असेन हे सांगताही नाही येणार मला. अगं, तुझ्या गिट्टीचं काय झालं? तुमच्या दोघांचं मिटलं की नाही? ते तर मिटेलच रे. एक दिवस सुद्धा माझ्याशी न बोलता राहू शकत नाही ती. आमच्या दोघींमध्ये हे चालूच असतं. आणि बोल. आणखी मी सांगेन, पण आधी तू इकडे ये. अच्छा, काहीतरी खास बातमी आहे म्हणजे ज्यासाठी मी समोर असायला पाहिजे. बिलकुल. मग तर मला सुट्टी घेऊन लवकरच यावं लागेल. अच्छा लल्लन, आता मला बाबांबरोबर सीतापूरला जायचंय. तू नंतर फोन करशील ना? हो हो, मी करीन. तू स्वतःची काळजी घे. ओके, ठीक आहे. 64 रुपये. 18 रुपये आधीची सुद्धा घ्या. अरे बाबा, पैशाचं एवढे टेन्शन नको घेऊ. तुझं आपलेच दुकान आहे असं समज. आता बघ, ठीक आहे. या दुकानात कितीतरी लोक भेटत असतात, हा. पण तुला बघितलं ना की खूप बरं वाटतं बघ. 2 दिवसापूर्वी एक गिराईक हे सिगरेटचं पाकिट विसरून गेला. तू संपवून टाक. हा हंसाबेन, मी सिगरेट पित नाही. जय श्रीकृष्ण. अच्छा, सिगरेट नाही पीत? स्क्वॉड सावधान. स्क्वॉड, नहीं नहीं,
देने मुड़ स्क्वाड बाय चलेगा बाय मुड़ हिलो मत सर कैडेट्स विश्राम आत्मबल आत्मसन्मान आत्मरक्षा आत्मबल आत्मसन्मान आत्मरक्षा आपलं कर्म आपलं लक्ष्य आहे सुरक्षा आपले कर्म आपले लक्ष्य आहे सुरक्षा नियम आणि अनुशासनाचं पालन करत राहत आपल्याला आपली सेवा करायची आहे तुमच्या मनातील खरी सेवेची भावना तुम्हाला एक चांगला सुरक्षाकर्मी बनवण्यामध्ये मदत करेल सर हा लल्लन प्रसाद आहे तुमच्या युनिटला हा मॉनिटर करेल तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो याच्याशी चर्चा करू शकता सर परिचय ओंकार जांगले भुसावळ तालुका जळगाव. नाईलाजाने तुला हा गणवेश घालावा लागलाय का? नाही सर. मग चेहऱ्यावर असं दुःखी भाव का? समाधान दिसलं पाहिजे. हस. बघ किती फरक पडला हो की नाही? दिवसाभरात किती गुटखा पाकिट संपवता तुम्ही? मी गुटखा खात नाही साहेब. ए काय आहे? संजीवनी बुटी आहे? सिगरेट बीडी गुटखा दारू. साहेबांना या सगळ्याबद्दल खूप राग आहे आणि एक गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनी समजायलाच हवी की आता तुम्ही जे काम पत्करलं आहेत त्यात नशेची नाही तर सतर्कतेची गरज आहे. समजलं? स्क्वॉड सावधान. काय रुबाब आहे लल्लन खूप खुश दिसतोयस सरोजाशी बोलून आलायस का? हो काका. येस सर. हो तिच्याशीच बोलून येतोय. ती खूप खुश आहे आणि तिचा गणिताचा पेपर खूप सोपा गेलाय आणि त्याचं श्रेय तिने मलाच दिलंय. म्हणत होते की तू म्हणाला होतास की चांगला जाईल आणि गेला. सरोज पण ना सर. चालायचं चालायचं प्रेमाच्या तारा जिच्याशी जुळलेल्या असतात ना तिचं सगळं बोलणं प्रत्येकादा वेगळीच वाटते. बस सर आता तुम्हीच काहीतरी करा आणि लगेच माझं प्रमोशन करून टाका. कांदिवलीमध्ये एक घर बघून ठेवलंय. एकदा रूमचं मार्गे लागलं की मग होईल बाबा होऊन जाईल. प्रोसेस सुरू आहे. थँक्यू सर. एक मिनिट थांबा साहेब प्लीज सर. गाडी बाहेर लावा. 10 मिनिटाचंच काम आहे लगेच येतो मी. सॉरी सर बाहेरच्या गाड्यांना प्रवेश नाहीये. लगेच जाऊन येतो म्हटलं ना समजत नाही का? पटकन जाऊन येतो मी कळत नाही तुला? यात समजण्या न समजण्याचा प्रश्नच नाही. सोसायटीची ऑर्डर आहे. तुम्ही गाडी बाहेर लावा. तुमच्या होणाऱ्या त्रासासाठी कमाल आहे बाबा कमाल आहे. तुम्हाला पोलिसात असायला हवं होतं. तुम्हाला पोलीस कमिशनर बनायला हवं होतं. आता हे बघ गाडीला विमानच समजतात. वडिलांनी चालवायला दिली आहे एवढं होत आहेत. तू जाऊन सिंग साहेबांशी बोल नंतर माझी बोल. अरे भाऊ आता तर तुम्ही मला ओळखतात ना? मग बरोबर आहे पण तुम्हाला इथे एंट्री करावीच लागेल. अरे काय रोज रोज तुम्ही इथे मला उभे करता? एंट्री दो. लई दिवस झाले इथे मला अंडी देऊन. एक मिनिट. तुम्ही अंडी देतात तुम्ही अंडी देत राहा. त्याने आम्हाला काहीच त्रास नाहीये पण तुम्हाला इथे सही द्यावी लागेल. आणि ऐक जर पुन्हा असं झालं ना जगात कुठेही अंडी देशील पण इथे देणार नाहीस. साईन कर इकडे. ऐका मुलांनो ऐका. मी काय सांगतोय ते नीट ऐका. आज लिफ्ट मध्ये कोणीही मस्ती करायची नाही. यात खूप धोका असतो. समजलं? निखिल तू कॅप्टन आहेस आणि पूर्ण टीमला तू सांभाळणार. नीट वर जा आणि नीट खाली या. ठीक आहे? आरामशीर जा. लिफ्ट थांबवून नका ठेवू. ओके? 703 तर बरोबर आहे पण त्यांचं नाव तर सांगा. नाव तर मी विसरलो आहे. अजमेर शरीफला आले होते. पोराबाळासह आले होते. खूप चांगले गृहस्थ आहेत आणि मला सांगितलं होतं की मुंबईला आले की मला भेटा. तर मी भेटायला आलो. ते 703 मध्ये राहतात. 703 मला समजलं पण नाव तर माहिती पाहिजे तुम्हाला. नावच तर मी विसरलोय. अजमेर शरीफला आले होते. एक मिनिट. त्यांचं नाव तुमच्या लक्षात नाही? नाही. अजमेर शरीफला आले होते. पोराबाळासोबत आले होते. खूप चांगले गृहस्थ आहेत. तुम्हाला तुमचं नाव माहितीये? हो मला माहिती आहे. काय नाव आहे तुमचं? जी गुमराह चिस्ती. 703 ला फोन लावा आणि सांग अजमेरहून आले सांग. नाही ठीक आहे. अरे 2 मिनिटं आत सोडा ना. अरे सोडा ना मला. भेटायचंय.
हा रणजित साहेब बोला, कसं काय चाललंय? हो बस पोचतोच आहे. नाम काय? बिल्लो. काय लोक वेडी आहेत या माणसाच्या मागे. एक फिल्म रिलीज झाली आणि बघा कुठून कुठे. तू काय विचार करतोयस? आज खूप वाईट वाटलं मला. का? वर्दी आणि लाठी आपल्याकडे सुद्धा आहे, पण लोकांच्या लेखी आपण कोणीच नाही. गर्दी हटवण्याचा किती प्रयत्न केला पण नाही. पण एक हवालदार काय आला, तो येतात सगळा जमाव पांगला. यामध्ये वाईट वाटायचं काय कारण आहे? हे बघ, लोक आपल्या कामाबद्दल काय विचार करतात, आपल्यासाठी हा विचार गरजेचा नाहीये. गरजेचं हे आहे की आपण आपल्या कामाबद्दल काय विचार करतो. आपलं काम छोटं कसं होईल? अरे आपण पूर्ण रात्र जागतो तेव्हा तर ही बिल्डिंगची मंडळी झोपू शकतात. आता इथे जर एखादी घटना किंवा प्रसंग घडला तर त्याचा प्रथम सामना आपण करू. पोलीस तर नंतर येईल ना. चहा पी. या मी गणेश विठ्ठलराव चौगले, आमचे परम मित्र लल्लन प्रसाद प्रजापती यांचे सरकार मान्य देशी दारू केंद्रात सहर्ष स्वागत करत आहे. अच्छा, म्हणजे एक क्वार्टर झाली आहे तर? नाही, आता तर सुरुवात केली आहे. तोंडावरून तर वाटत नाही, म्हणत असत तर ठीक आहे. गणेश, तुला माझ्याशी बोलायला हीच जागा मिळते, हेच वातावरण मिळतं. आपण कुठे दुसरीकडे नाही भेटू शकत का? अरे ही जागा काय आहे माहित आहे? आत घुसताच माणसाच्या डोक्याचं झाकण उघडतं. पुरी दुनिया लाईफ एकदम समजायला लागते. काय काका, बरोबर की नाही? तुला नाही वाटत असं का? भाई, मला तर असं वाटत नाहीये. कदाचित माझ्या मनात तुमच्या एवढी श्रद्धा नाहीये. चल सोड यार, तू ऍपल खा. बोल, तुझं सरोजाशी बोलणं झालं की नाही? हा, बोलणं तर झालं. काय झालं? तिकडचं वातावरण कसं आहे? जेवण झालं की नाही? अभ्यास वगैरे ठीक चालू आहे की नाही? यार तुझी लव्ह स्टोरी पहिल्या गिअर मध्येच अडकून पडलेली आहे. बोलून टाक. पोरीला मनातलं सांगू टाकायला जास्त टाइम लावता कामा नये. हे बघ गणेश, आपण इथे या क्षणी या टॉपिक वरती नको बोलूया. बघ ललन, तुझी खूप काळजी वाटते. अरे मला नाही, माझ्या म्हातारीला. तू लग्न कधी करणार आहेस? चल, लपड तुझं, लग्न तुझं, आणि म्हातारी माझं डोकं खात असते. आईला सांग, त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल. करून टाक यार लवकर लग्न. बायकोला घेऊन ये इकडे. 2-4 वर्षात 10-12 पोरं छापून टाक. लोकसंख्या वाढणं गरजेचं आहे रे. मुंबईत गर्दीच नाही, पब्लिकच नाही साला. चला, मी तर मस्करी करतोय, तू तर फुकट मध्ये एकदम. मग काय ही मस्करी आम्ही भैया लोक नाही करू शकत? हो अंकल, आमच्या दोघांच्या दोस्तीचा किस्सा एकदम माझ्या माहित आहे कशी स्टार्ट झाली होती. कसं? हे रिक्षा मागे घे, चल मागे घे. अरे घेतो ना, थांब की 2 मिनिटं. सांगितलं ना, मागे हो. अरे काय येड आहेस का तू? अरे धक्का का मारला त्याला? ए, तुला काय झालं रे? तू कोण आहेस याचा? मी याचा कोणीही असेल, पण ह्याने जी वर्दी घातली ना त्याचा एक मान आहे. भाऊ आणू का त्याला? कोणीच मध्ये यायचं नाही. मीच बघतो या भैयाला. भाऊ आपटू का मी? ये तू चुप रे. या मराठ्याला तर मीच बघेन. ये बाई ये. टमकाळ्या.
हा आहे कुंडलिनी डाव. याच्यात तुला हलताही नाही येणार. पडून राहा. ए भैया, अरे यार तू जी जत्र वाचली, तू आपटला ना मला, आता मला पण आपटून दे ना यार, माझी पण इज्जत वाचेल. अच्छा, अरे मित्र बनू ना आपण. अच्छा मग आपट. ए रताळ्या, म्हणजे अनमोल किमती किमती हिरा. ढपोरशांक म्हणजे समजदार, ज्ञानी, ज्ञानी महापुरुष. अंगद हे बघ. रामप्रसाद जरा इकडे ये. अरे इकडे ये, बसायला सांगितलं तर बस ना. अरे बस ना. तू पण ना असा आहेस ना, इतका ढिला. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की हा खरेदी करावा म्हणून. आज भगवती मातेच्या आशीर्वादाने ही इच्छा पूर्ण झाली. अच्छा, कसा दिसतोय? छान आहे. छान आहे ना. अरे ह्याला ना, तुला कसा वाटला? खूपच छान आहे. अच्छा सांगा, मी ह्याला कशाला घेतलंय? गाणी ऐकायला. टाइम काय झाला? टाइम 11. हॅलो जी, मी आहे अनुराग पांडे, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हे आहेत आपले अनुराग भाऊ. काय छान आवाज आहे. या जमते अनुराग, मस्त आवाज. महफिल. ऐक ऐक ऐक. आणि आपण इथे ऐकू. काय बोलतोय हा माणूस? असं वाटतं फूल बरसतात, फूल. रोज सकाळी ह्या वेळेला हा प्रोग्राम असतो. ऐक ऐक. अच्छा तू फोन दे बघू. बघ मी यांच्याशी बोलतो. खूप वेळा बोललोय मी यांच्याशी. वर 104 FM वर मी आहे तुमच्या सोबत अनुराग पांडे. आणि पाहूया आता कोण कॉल करताय. हॅलो. हा अनुराग भाऊ, मी लल्लन बोलतोय. लल्लन प्रसाद प्रजापती. ओळखलात? अरे लल्लनजी, कसे आहात आपण? अनुराग भाऊ, आज मी टेप घेऊन आलोय नवीन. अरे क्या बात है, खूपच चांगलं केलंस मित्रा. आधी छोटा होता ना जुना, तर 3-4 स्टेशन एकत्र लागायची. हा झकास नवीन घेऊन आलोय मी. आणि कसं काय, गावी वगैरे जाऊन आलात? नाही, मी अजून ती ऍप्लिकेशन देऊन ठेवलीये मी. फारच चांगलं. आमची तर इच्छा आहे की तुमचं ऍप्लिकेशन मंजूर व्हावं. तुम्ही जरूर गावी जा, लिंबाच्या सावलीत बसा, विहिरीचं थंड पाणी प्या आणि आनंद घ्या. आणि हो, कोणतं गाणं ऐकणार तुम्ही? तुम्ही राम तेरी गंगा मैलीच लावून टाका. एक थी राधा एक थी मीरा. अरे क्या बात है. चला तर तुम्हाला ऐकूया हे गाणं. एक फिवर 104 FM वर. बरं आहे, तुझे सगळे पेपर झाले आणि खूप चांगले झाले. फार चांगलं झालं. तू खुश आहेस ना? हो, मी अगदी आनंदात आहे. आणि तुझ्याशी बोलल्यावर मी आणखीनच आनंदी होते. लल्लन, तू मला अनेक संकटातनं बाहेर काढलेस. अरे तुला आठवतंय ना, जेव्हा स्पोर्ट्स टुर्नामेंट मध्ये मी 100 मीटर शर्यतीत भाग घेतला होता आणि मी नुकतीच आजारातून उठले होते. तू म्हणालास की मी जरूर जिंकेन आणि तसंच झालं होतं. आठवतंय ना तुला? हो हो, मला सगळं आठवतंय. आणि तू बोल ना, तुझी नोकरी काय म्हणते? आणि ते रूमचं काय झालं? झालं ना ते? हो हो, चालूच आहे. लवकरच पूर्ण होईल. रूमचं काम झालं ना की सगळ्यात आधी मला सांग. सांग ना. अच्छा, तिथे थंडीला तर सुरुवात झाली असेल ना? हो झालीये. म्हणजे एवढी की तू स्वेटर घालायला सुरुवात केलीस? हो, मी तर स्वेटर घालूनच बसले. मग मी तुला सांगू की तू कोणत्या रंगाचं स्वेटर घातलंस ते? सांग. तू पिंक कलरचा स्वेटर घातलास, बरोबर आहे ना? तू कसं काय ओळखलंस? अरे अगं लल्लन गिट्टी. अच्छा, तू पण आहेस तिकडे. अरे मी काही अशी सहज सोडणार आहे? हुंड्यामध्ये सुद्धा हिच्या बरोबर जाईन. एक ही आहे इकडच्या तिकडच्या गप्पा मारते. जे बोलायचे ते तर बोलतच नाही. लल्लन, मी तुला सांगू? हा हा, सांग सांग. लल्लन, काय सांगत होता? नाही काही नव्हते सांगत. ही गिट्टी वेडीच आहे रे. तू नंतर फोन कर. हा हंसाबेन, किती झाले? अरे पैशाचे जाऊ दे रे. तुझ्याकडे वेळ आहे ना? घाईत तर नाहीयेस ना? नाही, असं तर काहीच नाही. मग ये ना. बस बस बस. ये ये ये. बरं येते. हा हंसाबेन बोला. ये ये ये. बस बस बस. आता लाडू खा. पण हा लाडू. अरे बाबा, दुकानातला नाहीये. पैसे नाही द्यायचे. तुझ्यासाठी घरून बनवून आणलेत. पण मी नाश्ता करून आलोय. अच्छा,
काही हरकत नाही. लंच मध्ये खा. हा घेऊन जा. बरोबर. हा बरं ठीक आहे चालेल. अच्छा, तू सिगरेट ओढत नाहीस हे तर तू मला सांगितलंस. हो. पण दारू तर प्यायलाच असशील ना? यार दोस्तांबरोबर बसून. नाही आजपर्यंत जरूर नाही आता पडली. लोक दारू काय गरज म्हणून थोडंच पितात, ते तर मजा म्हणून पितात. मजा म्हणून सुरुवात तर होते आणि नंतर गरज बनत जाते. अरे वा, किती छान गोष्ट बोललास हा तू. मी तुला जसा समजते तू अगदी तसाच आहेस. हंसाबेन मी निघतो, ड्युटीची वेळ होत आली. जय श्री कृष्ण. अच्छा. लड्डू खाना. जय श्री कृष्ण. अरे वा, आजच्या जगात असा मुलगा आहे खरंच नाही वाटत. डोकं फिरून ठेवलं माझं. मरत का नाही तुम्ही सगळे? म्हणजे सुटका होईल, नाही तर मी तरी मरतो. मग आरामात राहा सगळे. अरे बाबा, कुठे चाललात तुम्ही? असे काय करताय? परत या ना. काय झालं? काय झालं? शर्माजी खूप रागात होते. आता बायको काय गेली? सगळं जगच संपलं का? आता त्यांची बायको होती, मग काय या मुलांची आई नव्हती का ती? यांचा चेहरा पाहावा, यांचं दुखणं खुपणं बापासारखं समजून घ्यावं. कसे बाप आहेत शर्माजी? ही तर एकदम चुकीची गोष्ट आहे. बेटा तुम्ही चिंता नका करू, मी काहीतरी करतो. अच्छा आले शर्माजी, तुमची वेळ आता सुरू झाली. हट हट हट. चाले बघू नका इकडे. सर रात्री एक विचित्र स्वप्न बघितलं. असं? तेच विचार करतोय की त्याचा अर्थ कळत नाहीये. काय स्वप्न काय पाहिलंस? स्वप्न असं आहे की एक नारंगीचा बगीचा आहे आणि मी त्यात फिरतो आहे. तेवढ्यात माझी नजर एका सुंदर नारंगीवर पडते. मग एका बेचकीने मी त्या नारंगीला खाली पाडतो. खाली बघतो तर त्या नारंगीच्या ऐवजी 2 आंबे पडले आहेत. आता नारंगीच्या झाडाखाली हे 2 आंबे कुठून आले आणि मी जी नारंगी पाडली होती ती कुठे गेली? बाबा लल्लन, स्वप्न तर फारच विचित्र आहे तुझं. नारंगी वरून पडली, खाली आंबे पडले. हॅलो. हो हो, पाठवा पाठवा. माझ्या मते लल्लन, आजचा दिवस तू जरा सावध राहायला हवंस. बर. कुणाशीही पैशाची बिशाची देवाणघेवाण करू नकोस. कुठूनही काही खरेदी वगैरे करायला जाऊ नकोस. नाहीतर शक्य आहे की आज कोणीतरी तुला ठकवेल. अरे चादर घ्या चादर, अरे चादर घ्या चादर. नकोय रे, जा. अरे नका घेऊ, बघून तर घ्या. भागलपूर काश्मीरच्या कारीगरांची कलाकुसर आहे यार. घे घे, संसार सुरू करतोयस, कामाला येईल. बाय मिया, आयटम आहे, घरी घेऊन जा, वहिनी एकदम खुश होतील. अच्छा दाखव. ये आत ये. हे खास लोकरीचं बनलाय. गरमीत थंड होतं आणि थंडीत गरम होतं. आणि हा जो आहे भागलपूरचा खास जोडा आहे. या डिझाईन बघा. ही कशी? अरे हे तुमच्या कामाचं नाहीये, याला सोडा. मी जे दाखवतो ते बघा. कामाचं नाही म्हणजे? म्हणजे की हे 4000ची जोडी आहे, ते तुमच्या ऐपतीच्या बाहेर आहे. जे मी दाखवतो ते बघा. हे 700 रुपयाची जोडी आहे. अरे यार, तू फक्त हे सांग की हा कितीला देशील. मोल भाव करायचा काही फायदा नाही आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. उगाच काहीतरी बरळतोस यार तू. अरे जाऊ द्या, तिथे जाऊन बसा. उगाच तुमच्याशी हुज्जत घालण्यात माझं नुकसान होईल. अरे यार काय माणूस आहेस तू? फालतूचे बकवास करतोस तू माझ्याशी. काय फालतू बकवास करतोय? हा हे घ्या. हा 4000चा धंदा, 40000चा माल 4000 मध्ये दिला. या रस्त्यावर मी जे फेऱ्या मारतोय यावरून माझ्या लायकीबद्दल चुकीचा समज करून घेऊ नका. मोगलाई खानदानाचा आहे. द्या 4000. अरे यार तू ना. अरे लल्लन भाऊ, अरे ऐक मला, तू सोड मला. एक मिनिट. काही खरेदी वगैरे करायला जाऊ नकोस, नाहीतर शक्य आहे की आज कोणीतरी तुला बरं बरं, चला चला, आम्हाला घ्यायचंच नाही. आमची तर लायकीच नाही. काय झालं? काय झालं? अरे मानलं तुम्ही खूप मोठ्या घराण्याचे तोफा आहात. जा, मला नाही घ्यायचंय. चल मी सांगतो तुला, चल आधी बाहेर हो. चल काय चादरी घेणार? जा रे बाबा. रुबाब दाखवतोय. कुठून कुठून येतात ही माणसं? बरं झालं हक्कल्लात. परवा बैरम बागेत अशीच कोणाला चादर विकून गेला होता. चादर पाण्यात घाला, बाहेर काढा तर गोंडपाट निघतो.
आईला बाजी लांबली कामाचा पत्ता दे ना यार. भाऊ 1000 रुपयाची सुट्टी आहेत का? आहे ना. हा हा द्या ना प्लीज. ही 1 ही 2. हा हे घ्या. थँक्यू. काय पिणार रे? सही आहे. अरे तू जाऊन घेऊन ये, तुला माहित नाही का? हे ठेव फोन. अरे काका कोणावरती डाफरता एवढं? जरा हिशोब बघा. 346 रुपये. 346 रुपये. हे घ्या. 500 घ्या. अरे ही तर नकली आहे बाळा. काय नकली आहे? हा ही बघा. अरे ही पण नकली आहे बाळा. दोन्ही नकली आहेत. काय बोलतात काका? अशाच माझ्याकडे 2 पडल्यात. कुठे मिळाल्या? अरे ते तुम्ही सोडा. कुठे मिळाल्या? आता मला समजलं. जी 1000ची होती ती होती नारंगी आणि या ज्या 2 आहेत ते आहे आंबे. नंबरही नोट नाही करून ठेवला. सर हॅलो. हॅलो, कोण? तिवारीजी बोलताय का? हो बोलतोय. कोण? मी कटिया गावावरून जिल्हा जौनपूरवरून बोलते. ते लोधीजी आहेत ना, विष्णू लोधीजी, तुमच्या इथे. हो. मी त्यांची बायको बोलते. अच्छा बोला, काय झालं? 2 महिन्यापासून काही खबरबात कळवली नाहीये. ना एकही फोन ना एकही चिठ्ठी. इथे खूप अडचणीत आहे हो मी. रुपये पैशांचा ह्यांचा पगार एकुलता एक मार्ग आहे. अच्छा बघा, तुम्ही रडू नका. घरी जा. मी बघतो विष्णूचा काय प्रॉब्लेम आहे. हा नरपत, हा जो विष्णे आहे, हा तोच विष्णू लोधी. त्याचे काय रंगढंग आहेत आजकाल. अच्छा, यावेळी कुठे सापडेल तो? जिंदगी काय आहे, सगळं टाइम आणि नशिबाचा खेळ. खेळात होतं काय, एक जिंकतो एक हारतो. हे विष्णू लोधी सांगतोय, चुकीचं असू शकत नाही. जो हारतो त्याचंच नशीब आणि जो जिंकतो त्याची तकदीर. हे तकदीर काय असते? काय असतं? सगळं नशिबाचा खेळ आहे. हे विष्णू लोधी सांगतोय, चुकीचं असू शकत नाही. ए मित्रा, कुठे चाललास? मी जरा जाऊन येतो. एक क्वार्टर अजून मागवतो. क्वार्टर घेऊन ये. काही नाही, सगळा नोटाचा खेळ आहे. टाइम नोटाचा नाही आहे, टाइम असली नोटाचा आहे. नाहीतर तुकडा आहे कागदाचा, तुकडा. हे विष्णू लोधी सांगतोय, चुकीचा होऊ शकत नाही. बस बस बस. अरे ग्लास दे रे. काय पितोयस? मोसंबी की नारंगी? मोसंबी. चला आज आम्ही पण पितो. आम्हालाही आज बघायचं आहे की यात अशी काय चीज आहे जी आपली आई, बायको आणि मुलाचा चेहराही विसरायला लावते, त्यांचं दुःख, त्यांचे त्रास विसरायला लावते. चल उचल. अरे उचल. तिथे गावात तुझी बायको आईच्या उपचारासाठी, तुझ्या पोराच्या फीसाठी लोकांसमोर हात पसरतीये आणि तू इथे दारू ढोसत ज्ञान वाटतोयस. शंकराचार्य बनलायस. उद्या सकाळी कचेरीत ये, आपला बिल्ला आणि वर्दी जमा कर. तुला नोकरीवरून काढून टाकलंय मी. जसं सांगितलंय तसंच बोल, कळलं? याद नाही. सर, रात्री 2 वाजता डगमगत माझ्याकडे आले. म्हणायला लागले, सर आम्हाला माफ करा. मी म्हणालो चला सरांना भेटूया. असल्यांच्या स्वभावाचा खूप अनुभव आहे मला. यांचा हा सुधार कार्यक्रम 1-2 आठवड्यात चालतो. हे पुन्हा आपल्या देशी दारू आणि कुत्त्यावर येतात. मी एकाच अटीवर याला नोकरीवर पुन्हा ठेवायला तयार आहे. याचा पगार घरी पाठवला जाईल आणि याला खर्च पाणी म्हणून थोडेसे पैसे मिळतील.
बोल, मंजूर आहे? बस बस, मगरीचे अश्रू काढू नकोस. अरे चुप. तोंड धू, वर्दी घाल आणि कामावर जा. चल. नाटकं सगळी. ललन, हे पेपर्स जरा पंच कर. सर. म्हात्रेकडे ती फाईल पाठव. काय झालं ललन, तू कशाला हसतोयस? अरे सर, सावधानी सोडली, दुर्घटना घडली. काय? त्या दिवशी तो नारंगीवाला किस्सा सांगितला होता ना तुम्हाला, आणि तुम्ही सल्ला दिला होता की आज पूर्ण दिवस काही घेणं देणं किंवा खरीदारी नको करू. अख्खा दिवस अगदी सांभाळून काढला. संध्याकाळी चुकलो आणि ठगलो गेलो. भगवती मातेची शपथ, पुढे तुमच्या सल्ल्यावर कायम राहील, चुकणार नाही. मला एक गोष्ट सांग ललन. येस सर. तू तर शिवमंदिरात जातोस आणि भक्त सुद्धा त्यांचाच आहेस, पण शपथ मात्र भगवती मातेची घेतोस. हे काय चक्कर आहे? सर, काम चालून जातं ना भगवती मातेकडून, आणि ज्या दिवशी एखादं मोठं संकट, मोठी अडचण उभी राहील, त्यावेळी भगवान शंकराची शपथही घेईन. असं. जो शहीद हुए हैं. या 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 या, एक खा खा खा, आरामशीर खा. उनकी जरा याद करो कुर्बानी. कहाँ कुठे गेली? शर्माजी, तुमच्या घरी जी बाई काम करते ना, तिला ही चावी द्या. ती साफसफाई करून टाकेल. बोलणं झालंय तिच्याशी. अरे कोणती चावी, कोणता कुलूप आणि कुठे आहे दरवाजा? डोकं फिरलंय तुझं? जाऊन दाखव एखाद्या डॉक्टरला. ही सुरुवात आहे वेडेपणाची. बोललात तुम्ही, हे अगदी ठीक बोललात तुम्ही. ही सुरुवात आहे वेडेपणाची. अरे ची गोष्ट नाहीये. तुम्ही त्याच्याच भ्रमातात किती आहे म्हणून. हे बरोबर लक्षण नाहीये ना. तुम्ही म्हणतात तुमची बायको सकाळी उठून तुम्हाला चहा पाजते, तुमचे कपडे इस्त्री करते. हे सगळं करून तुमच्या मुलांवरती काय परिणाम होता याचा विचार केला कधी तुम्ही? शर्माजी, दुर्भाग्याने आता तुमच्या पत्नी या जगात नाहीयेत, पण तुमची मुलं या जगात आहेत. त्यांना सांभाळा, त्यांच्या सुखादुःखाची काळजी घ्या. ठीक आहे? उमाकांतकडून तुमचा मेसेज मिळाला की तुम्ही बोलावलंय. मी विचार करायला लागलो, न जाणो काय काम आलंय हंसाबेनला. काय झालं, कशाला बोलावलं? हे बघ ललन, गावात तुझे भाऊ आणि बहिणी आहेत. त्यांचा एक छोटासा मुलगा पण आहे. 6 खोल्यांचं पक्क घर आहे आणि जमीन इतकी आहे की सगळ्यांना वर्षभर आरामात चालेल. ते तर ठीक आहे, हेच आहे. पण तुम्हाला सांगते ना. त्याचं काय आहे की माझ्या बहिणीची एक मुलगी आहे. लहानपणीच तिला माझ्या मांडीवर ठेवून देवाघरी निघून गेली. मीच तिला वाढवलंय. माझ्या भावाकडे बडोद्याला शिकते तिकडे. आता मी ठरवलंय की तिचं लग्न करून मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईन. अच्छा अच्छा. तुला भेटल्यावर आणि जाणल्यावर मला असं वाटलं तुझ्याहून चांगला मुलगा असणारच नाही, म्हणून तर मी तिला बोलावून घेतलं. कोमल, ये बेटा कोमल. ये ये बेटा, ये ये ये. बस 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 बस. हिचं नाव मीच ठेवलंय. सगळे म्हणाले हंसाबेन जे सांगेल तेच नाव. मी म्हटलं कोमल. कसं आहे? खूप छान नाव आहे. याहून छान नाव काय असू शकतं? आता सांग, लग्नाची बोलणी कोणाबरोबर करायची आणि लग्नानंतर तू तिला गावी घेऊन जाणार की इथेच ठेवणार? सांग सांग. हंसाबेन, तुम्ही मला या लायक समजलात ही माझ्यासाठी खूप आदराची गोष्ट आहे. मी खूप आभारी आहे तुमचा, पण हे नातं मी नाही स्वीकारू शकत. का? काय प्रॉब्लेम आहे? खरं तर गोष्ट अशी आहे की गावामध्ये सरोजा नावाच्या मुलीवर माझं प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करेन. अच्छा, तू कधी सांगितलं नाही? हंसाबेन, तुम्ही कधी विचारलत नाही तर मी कसं सांगणार? तुम्ही जे जे मला विचारलं ते मी सांगितलं. अच्छा, मी चलतो. ओके. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. काका प्रणाम. कसा आहेस रे बाबा? हो बेटा, आलास? वाह शर्माजी वाह. अरे ललन, ए बाबा ये. वाह शर्माजी, क्या बात आहे. पोरांचा उजळलेला चेहरा पाहून अगदी खुशीत दिसताय तुम्ही. ही समज मला तुझ्यामुळेच आलेली आहे. अहो, माझ्यामुळे वगैरे काही नाही. हे चिकू कसे दिले रे? हा तर बनव, पैसे शर्माजीकडून घे. घेऊ का? हो भाऊ, खा खा. शर्माजी. बघून कुणाची दाल रोटी तोंडाला पाणी आणू नको. अरे पंडितजी प्रणाम.
खूप चांगल्या वेळी भेटला आहात. बघून कुणाची नमस्ते. खुश राहा, खुश राहा. तोंडाला जरा बघा तरी आमची जीवन नौका कुठल्या दिशेने जाणार ते. काही थंड पाणी काय नाव तुमचं? लल्लन प्रसाद प्रजापती. मेष. राम कहत है राम सांगतो संकटाला तू भिवू ग्रहांचे योग तर चांगले दिसत आहे तुमचे. भाग्योत्तम आहे आणि नोकरीतही प्रगती आहे. है राम सांगतो संकटाला तू भिवू नको. अरे वा, शुक्र सुद्धा उत्तम आहे. कुठेतरी प्रेम प्रकरण चालू आहे तुमचं. पंडितजी चाललंय तर खरं. अगदी तिच्याशीच विवाह होईल तुमचा, त्याच मुलीशी. 2 मुलांचा योगही आहे, एक पुत्र आणि एक पुत्री. अजून काही विशेष प्रश्न आहे तुमचा? पंडितजी, वैयक्तिक जीवनातला हाच तर एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही दिलं. आता तर तुम्ही फक्त दक्षिणा सांगा. 21 रुपये द्या. हो हो, हे घ्या, हे सोन्यासारखे. अच्छा पंडितजी, आता तर कन्या सहितच तुमचं दर्शन करेन. खुश राहा. प्रणाम. बघ तुझी बुद्धी हाय राजा रंग सगळे समान. बघ तुझी बुद्धी हाय राजा रंग सगळे समान. हॅलो. हॅलो अनुराग भाऊ, कसे आहात? कोण बोलताय? मी ललन बोलतोय. अच्छा ललन भाऊ, मला एक सांगा, सगळं मुंबई शहर कोणत्या ना कोणत्या रंगात रंगलंय. कुणी लग्नाच्या रंगात आहे, कुणी क्रिकेटच्या रंगात आहे, कुणी गरब्याच्या रंगात आहे. आपण कसल्या रंगात रंगलाय? भाऊ, मी तर फक्त प्रेम रंगात बुडालेलो आहे. प्रेम रंग? अरे वा, क्या बात है. उतरत नाही. चला तुमच्या या रंगाला आणखीन गडद करूया आणि ऐकूया हे गाणं. प्रयत्न विना या दुनियेमध्ये नशिबाला सामावू नको. थांबा, थांबा, थांबा. स्वप्न तर आधीही पडली होती, पण ह्या स्वप्नाने तर डोकं फिरवलं. एकदा डोळे उघडले तर रात्रभर झोपू नाही शकलो. अच्छा, असं कोणतं स्वप्न बघितलंस तू? मी पाहिलं की सरोजला कोणी घोड्यावर बसून पळून जात आहे आणि मी मागे मागे पळतोय. मी एका दगडाला ठेचाळून खाली पडलो आणि घोडा माझ्या डोळ्यासमोरून कुठेतरी गायब झाला. पुतण्या, स्वप्न काही चांगला संकेत देत नाहीये. तू असं कर, सरोजाला फोन कर आणि तिची खुशाली विचारून घे. 60 रुपये. 60 रुपये? हा, 60 रुपये. हे घ्या. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. अरे रामू काका, त्या जरा टेबलावर बघा काय पाहिजे. चहा सांगितला होता इथे कधीपासून. हंसाबेन, जय श्री कृष्ण. आता मी इथून फोन करू शकतो ना? बिलकुल बिलकुल बाबा. अरे बाबा, तो चॅप्टर वेगळा होता, हा चॅप्टर वेगळा आहे. आणि तसंही जोड्या तर देवच बनवतो, हो ना? जशी तुझी ती कोण? सरोज. हा, सरोजा तुझ्यासाठी बसलेली आहे, तसंच माझ्या कोमलसाठी कोणीतरी ललन बसलेला असेल, हो ना? जा जा जा, फोन कर. हा जा. हंसाबेन. हॅलो आजोबा, मी ललन बोलतोय. ती सरोज आहे ना? बेटा, कोण बोलतोय? आजोबा, मी ललन बोलतोय. ललन, ते पोस्ट ऑफिसच्या बाजूचं घर. प्रजापती. हा, तू श्यामलालजीचा मुलगा आहेस? नाही आजोबा, मी रामलालजींचा मुलगा आहे. रामलालजींचा मुलगा. हो, तर इलाहाबाद मध्ये राहतोस का तू? नाही नाही, मी इथे मुंबईमध्ये आहे आजोबा. ती सरोज आहे ना? बेटा, मुंबईत काय करतोस तू? मी इथे सिक्युरिटी मध्ये आहे आजोबा. अच्छा, जहाज चालवतोस तू? फारच छान बाळा, गावाचं नाव उज्ज्वल करतो आहेस तू. किती वेळ बोलतोयस? पब्लिक फोन आहे, लवकर कर ना. थांब ना यार, विमान सुटतंय का तुझं? सगळा तुमचा आशीर्वाद आहे आजोबा. ती जी सरोज आहे ना? पैसा कमाव, जहाज उडव आणि गावाला जेव्हा येशील तेव्हा मला जरूर भेट. अच्छा. हॅलो हॅलो. किती बिल झालं आता?
हॅलो 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 आजोबा, मी लल्लन. हा बेटा, कोण लल्लन? आजोबा, पप्पू केव्हा येणार आहे शाळेतून? पप्पू दुपारी 2 नंतर शाळेतून येईल बेटा. अच्छा, ठीक आहे. यावर्षी सोसायटीमध्ये नवीन वर्षाची पार्टी अगदी छान झाली पाहिजे. आमच्या महाराष्ट्रांमध्ये नवीन वर्षाची पार्टी गुढीपाडव्याला साजरी करतात. अरे बाबा, मग ही पार्टी गुढीपाडव्यालाच ठेवा ना. ओय, आणि आमच्या बैसाखीचं काय होणार? बैसाखीला पार्टी तर असलीच पाहिजे. ठेवा ठेवा, पार्टीमुळे मला काय प्रॉब्लेम होणार तुम्ही सांगा. बघतोयस, अख्खा भारत जमा आहे इथे. सगळ्या भाषा आणि सगळ्या प्रांतांची लोक आहेत इकडे. हे सगळे एका सुरात येऊन एकत्र झाली ना तर अख्ख्या जगावर भारी पडेल हा भारत. बघतोयस ना आता कसे हात हलवत गप्पा मारतायत. थांब, थोड्या वेळाने बघ कसं महाभारत सुरू होईल. टाइम काय झाला? टाइम 1:30 वाजला. अरे यार, भगवती देवीच्या कृपेने यांचा कार्यक्रम 3 वाजेच्या आत संपू दे. भंडारीबाईंच्या बाथरूमच्या लिकेजमुळे माझ्या ड्रॉइंग रूमची भिंत खराब झालीये. तुम्ही मला रिपेअर करून द्या. एक तर खर्च सोसायटीने उचलावा ना किंवा भंडारी देतील. यात सोसायटी काय खर्च करेल? यात सोसायटीची काय चूक आहे? मग भंडारी करतील. हे बघा, ज्या पद्धतीने तुम्ही हे बोलताय ती पद्धत चुकीची आहे. काय चुकीचं बोलले? काय चुकलं? तुम्ही शिकवणार मला बोलायला? काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तुम्हाला भांडण करायचंय का? अरे अरे, पण तुम्ही एवढे ओरडताय कशाला? तुम्ही एवढे नाही, मिळेल मिळेल बेटा, मिळेल. नाही, थोडा वेळ खेळा आणि नंतर मी तुमच्यासाठी जेवण लावतो. ठीक आहे? इथेच खेळा बेटा. सर, लंच सुरू करूया. मुलं उपाशी आहेत. हो, रेडी करो. ठीक आहे. चुकीचं आहे. तुमची मुलगी मी जास्तच करते ती. बघावं तेव्हा हेच असतं. किती माझी वॉल खराब झालीये. नेहमीच चाललंय काय हो, तिचं. अजून आईस्क्रीम आलं नाही? लवकर पाठवा जरा. रमाकांत, लंच सुरू झालेलं आहे. हा. सगळं ठीक चाललंय. हा. आता तू सांभाळून घे. तुम्ही चिंता करू ठीक आहे? नका, मी सगळं लवकरच सांभाळतो. येतो. सुहाना सफर और ये मौसम हसी. हॅलो, हा कोण? हा, हॅलो पप्पू. मी लल्लन बोलतोय. अरे गुरुजी, सगळं कसं काय चाललंय? सगळं काही ठीक चाललंय, पण आज तर एकदम धमालच झाली. अरे ते इकडचे पंडितजी आहेत ना, मोठे पोटवाले. अरे त्यांची पोरगी अचानक पळून गेली. तो रोज पूजेच्या बहाणे यायचा, गेले पळून. अजून सांगू? अरे ऐक, तू काही नको सांगूस, आधी माझा ऐक. सरोजला बोलव. भाऊ, मला नाही वाटत सरोजता येऊ शकतील. कारण त्यांचं लग्न ठरल्यापासून मी त्यांना कधी घराबाहेर पडलेलं बघितलंच नाही. लग्न? कोणाचं लग्न? सरोजताईचं लग्न. सरोजताईचं लग्न? हो. हे बघ पप्पू, वेळ नाहीये माझ्याकडे. ड्युटीवरती जायचंय आणि तू अशा वेळेला मस्करी. अरे मस्करी नाही करत आहे मी. तुम्हाला माहित नाही का, या महिन्याच्या 19 तारखेला म्हणजे 12 दिवसानंतर. अच्छा, तू बोलावून आण म्हणावं. मला बोलायचं तिच्याशी. आणि ऐक, फोन ठेवू नकोस, लाईन नंतर मिळत नाही. हो, मी बोलून आणतो. हॅलो. आजोबा, फोन ठेवला नाही म्हणजे मिळवलं. आजोबा, मी लल्लन बोलतोय. लल्लन कोण बाळा? आजोबा, पोस्ट ऑफिसच्या बाजूचं घर, ते प्रजापती. अच्छा, तू मुंबईमध्ये आहे, जहाज चालवतोस. अच्छा बाळा, भरपूर पैसे कमव, घरच्यांकडे लक्ष दे. अच्छा आजोबा, फोन नका ठेवू. मी खूप प्रॉब्लेम मध्ये. नोकरी गेली आहे माझी. नोकरी गेली? ती कशी रे बाळा? अरे मी विमान भरतीकडे नेऊन उतरवलं आणि मला समजलं नाहीच की कुठे काय गडबड झाली ती. तुम्ही ऐकतायत ना मी काय म्हणतोय ते? आता माझ्या समोर खूप मोठा ललन दादाचा फोन आहे. द्या, मला द्या, बोलू द्या. आणि तुम्ही? हा ललन दादा. हा पप्पू, बोल. कुठे आहे सरोज? कुठे आहे? मी गेलो होतो, त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांची तब्येत खूप खराब आहे, डॉक्टर आले होते. अरे पण तू सांगितलं नाहीस की मला तिच्याशी बोलायचं म्हणून. पण दादा, मी तिकडे परत जाईन आणि सांगेन की तुमचा फोन आला होता. अच्छा, तुला एक नंबर देऊन ठेवलाय ना? 5 ते 7 मध्ये तिकडे फोन कर, मी तिथेच असेल. ए बबन, खोबऱ्याचं तेल टाकून मालिश कर. मैदान वाढतंय, थंड करून टाक. हा तर मनोहर पण चाललाय का?
अच्छा चाललाय का? आता चाललाय का? अच्छा केव्हा चाललाय? अच्छा 3ला चाललाय. आता गाडी केव्हाची आहे? अच्छा 3ची आहे. हा मग त्याला सांग फोनवर बोलून घ्यायला, नाहीतर मीच करेन. हा ठीक आहे, बोला. हातपाय थोडे दुखतायत, काही दिवसांपासून भूक पण नीट नाही लागत आहे. काल रात्री तर झोप पण नाही आली बरोबर आणि अगदी अशक्त वाटतंय. अरे दादा मी हज्जाम आहे, डॉक्टर नाही. मग विचारतोयस कशाला? दाढी कर. यार लल्लन, हे लफडा डोक्यातून काढून टाक यार. अजून कोणी चांगली मुलगी मिळेल तुला. इथं मुंबईत कोणाचंच आयुष्य घडो ना घडो, पण लग्न जरूर करतात. अरे जर माझ्यासारखा हलकटाचं झाला तर तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे यार? हे बघ गणेश भाऊ, एक कृपा करशील? माझ्या बाबतीत जेव्हा मी तुला विचारेन तेव्हाच मला सल्ला दे. माझे काय हाल होत आहेत, मला काय त्रास आहे, त्याला तोंड द्यायला मी समर्थ आहे. तू कशाला त्यात नाक बसतोस? बरं राहिलं बाबा. हो कळतंय मला. आणि माझं काही मत ही सांगेन. आयुष्यात धावाधाव धरपकड तर चालूच राहणार आहे, परंतु हातीपायी दणकट राहण्याचा संकल्प कधी सुट्टा कामा नये. घे हे पकड. हा खाली नाही ठेवायचा, त्याचा अपमान होतो. स्वस्थ शरीरात स्वस्थ बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. काका तुम्ही मला सरोज बद्दल काहीतरी सांगणार होतात. हा हो. हे बघ, जोपर्यंत तुझं सरोजाशी काही बोलणं होत नाही तू तिथल्या परिस्थितीबद्दल जाणू शकत नाहीस. आणि सरोजा चूक आहे की बरोबर याचा निर्णय सुद्धा तू तेव्हाच घेऊ शकतोस. केव्हा घेऊ शकतोस? जेव्हा सरोजशी बोलणं होईल. हॅलो, हा 546340 नंबर आहे. कोण? लल्लन? हो आफ्ताब भाऊ, मी लल्लन. अरे बाळा मी ओळखलं तुला. कसं काय चाललंय तुझं? सगळं ठीक आहे. आवाज ऐकून मला खूप आनंद झाला. तुझ्या भावासोबत बोलणी होत असतात तुझ्याबद्दल. या वर्षी होळीमध्ये तुझ्या घरी गेलेलो असताना कळलं की तू आलाच नाहीस. सणासुदीचा वेळ काढून घरी येत जा. हो आफ्ताब भाऊ, यापुढे लक्षात ठेवीन. मला तर असं वाटतं. हो, पैशा अडक्यासाठी भले तू गावापासून दूर राहा, काही हरकत नाही, पण आपल्या गावाघराला विसरू नकोस. हो, या गावाच्या मातीत तू वाढला आहेस, गल्ल्या बोळामध्ये खेळलायस तू. हो आफ्ताब भाऊ, खरं आहे आफ्ताब भाऊ. घरातून कोणाला तरी बोलवाल का? दादा किंवा वहिनी कोणीही चालेल. अरे ते तर बरेलीला गेलेत लग्नाला. अच्छा आफ्ताब भाऊ, नंतर फोन करतो. अरे किट्टी, शाळेत चाललीस? अरे मी तर चाललोय. सरोज कधी येणार? तिला भेटताच नाही आलं मला. ती तर सोमवारी येणार आहे. तो ठीक आहे. अच्छा मी फोन करीन पप्पूवाल्या नंबरवरून. ठीक आहे, माझा मेसेज दे तिला. माझ्या मोबाईलवर कर. तुझा मोबाईल नंबर? तू कधी घेतलास मोबाईल? माझ्या भावाने गिफ्ट दिलाय वाढदिवसाला. अच्छा दे. पकड. हे तर फारच छान झालं. गिट्टीचा नंबर. भगवती माता, कुठली परीक्षा घेतेस तू माझी? चल मग आता 3 लावून बघतो. सगळे नंबर तर ट्राय करून झालेत यार, कुठलाच नाही लागला. झिरो 0 हॅलो. हा लागला. किट्टी, मी लल्लन बोलतोय. अरे लल्लन. अच्छा किट्टी, मला असं कळलं की सरोज लग्न करते. कळलंय म्हणजे? सरोजाशी तुझं बोलणं नाही झालं? ते मागच्या वेळेला झालं तेवढंच, त्याच्यानंतर काही सांगितलं नाही तिने. हे बघ ललन, सरोजाचं लग्न होत आहे आणि मला बाहेरून कळतंय. अरे ही गोष्ट गोळीसारखी लागली मला. माझं डोकं बधीर झालं, माझे हातपाय कापायला लागलेत. तुला काय माहित किती त्रास सहन करावा लागतोय तिला. कुठल्या त्रासाबद्दल बोलतेस तू? सरोजाशी ज्याचं लग्न होत आहे 30 वर्ष मोठा आहे तो तिच्याहून. हो लल्लन, सरोजाच्या वडिलांना 2 लाख रुपये देतोय तो. हे रुपये
सरोजाच्या भावाला नोकरी मिळवण्यासाठी वापरले जातील. मी अर्ध्या तासानंतर फोन करीन. तू सरोजशी माझं बोलणं करून दे. आणि लल्लन, मी हे जे काही ऐकतोय ते सगळं काय आहे? लल्लन, मी काय सांगू? सरोज, काय सांगू? काय म्हणतेस? अगदी चुकीचं होते तुझ्यासोबत. अरे 2 लाख रुपये हवे तर करा बंदोबस्त, कुठूनही करा. लल्लन, पण बाबा. आणि एक गोष्ट मला कळत नाहीये, तुझ्या वडिलांना तुझ्या मुलाचं भविष्य दिसतंय आणि तुझं आयुष्य, त्याची त्यांना काही चिंता नाहीये. लल्लन, कप्पू दादा नोकरी शोधून शोधून आता पार कोसळून गेलेत रे. पण ह्याचा असा अर्थ नाहीये की तुला विहिरीत ढकलून देतील. त्यांची इतकी काळजी वाटते बाबांना आणि म्हणूनच मी असं निर्णय घेतला. ऐक सरोज, ऐक. लल्लन, मला काही सुचतच नाहीये की मी 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 काय बोलू. पण मी एक सांगून ठेवते लल्लन, मी हे लग्न वडिलांसाठी करते खरं तर, पण मी जिवंत राहणार नाही. हो लल्लन, किशन शिवाय मी जगूच शकत नाही रे. हा किसन कोण आहे? तो अच्छा, त्या लक्ष्मीदासजींचा मुलगा. हा, तोच. हो, त्याला पाहिलं होतं तुझ्या सोबत 1-2दा. सरोजा, तुम्हाला कधी सांगितलं नाहीस? लल्लन, मला तेच सांगायचं होतं. अरे तुम्ही एकदा जाऊन फ्लॅट तर बघा, खूप शानदार फ्लॅट आहे. हा, तुम्ही पाहाल तर म्हणाल अरे वा, मला तर हाच फ्लॅट घ्यायचा आहे. हा, तुम्ही तिकडे पोचा, माझा मुलगा चावी घेऊन पोचेलच. अरे बाबा, खूप फेमस जागा आहे ती. अरे तिकडे ना तो राम गोपाल वर्मा ना, त्याचं भूत पिक्चरचं शूटिंग केलं होतं. हॅलो हे भूत पिक्चरचं नाव ऐकून फोन ठेवूनच दिला. गडबड झाली. हॅलो, अरे पटेल भाई, फिल्म वाले काय माणसं नसतात काय? आता तुम्हीच सांगा, आपण यांच्या फिल्म बघतो. अरे आपल्या घरामध्ये पूजा आरती, लग्नाच्या बँड पासून स्वतंत्रता दिवस पर्यंत जी गाणी वाजतात ना, ती या फिल्म वाल्याचीच असतात की नाही? हमसाबेन चुकत असेल तर सांगा. हा, बस तर मग अग्रीमेंट करूनच टाका. चला, जय श्री कृष्ण. हॅलो. हा गिट्टी. हा लल्लन. अच्छा गिट्टी, सरोज बरोबर कसं काय चाललंय ते मला समजलं, पण या किसन भाऊचं काय आहे? हे काय करतायत? तुझं काही बोलणं झालंय त्यांच्याशी? हो, भेटले होते मी एकदा त्यांना. पण अच्छा, तू नंबर दे मला त्यांचा, मी बोलतो त्यांच्याशी. अच्छा ठीक आहे, ली. हा त्यांच्या दुकानाचा नंबर आहे. हॅलो, हा किशन बोलतोय का? हो, किशन बोलतोय. किशन, मी लल्लन बोलतोय मुंबईहून. ओळखलं का? हो, लल्लन बोल. तुमचं सरोजवर प्रेम आहे की नाही, हो की नाही, एवढंच उत्तर द्या. हो. तर मग प्रेम पुजारी आदरणीय किशन महाराज जी, तुम्हाला हेही माहित असायला हवं की सरोज सुद्धा तुमच्यावरती प्रेम करते ते, आणि यावेळी खूप संकटात आहे. तिला नाईलाज म्हणून दुसऱ्या कोणासोबत लग्न करावं लागतंय. हे सगळं ठाऊक आहे ना तुम्हाला? हो, माहित आहे. अरे ठाऊक आहे, मग दुकानात तराजूने ठांडी काय घेऊन बसलायस? तिथे तिला हळद लागली आणि ती मरणाच्या गोष्टी करते. ते सगळं ठीक आहे, पण मी तरी काय करू? मग काय करू? 2 लाख रुपये घेऊन तिच्या वडिलांच्या हातात ठेवून दे आणि लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन ये. लक्ष्मीदासजींच्याकडे पैशाची काही कमी आहे का? अरे 2 रुपये नाही देत मला तो. जय लक्ष्मी माता जय. बाबा येत आहे. हॅलो. हा अगरबत्ती लावतो इथे गादीवर बसून. लाभ आणि हानी दोन्ही यांच्याच लीला आहेत, समजलं? गाठ मारून हे लक्षात ठेव. तो लालगंजचा माल तयार झाला? हो. तो हरिसिंगचा माणूस आला का पैसे घेऊन? नाही बाबा. काय? हरिसिंगला फोन लाव. हरिसिंगला फोन लाव लगेच. इकडे हरिसिंगजी, लक्ष्मीदास बोलतोय. नाही, मला काही ऐकायचं नाहीये. अरे कुणाच्या त्रासात संकटात त्याच्यासोबत उभं राहणं किंवा कुणाच्या अडचणीत कामाला येणं काय चुकीचं काम आहे का? चूप बसा, आधी ऐकून घ्या माझं. तुमच्या सांगण्यावरून मी सगळे दागिने पाठवले. पैशाबद्दल तुम्ही पैसे पाठवा तुम्ही आधी, बस. अरे सुनबाई, ये. नमस्कार काका. ये. हाँ. ये पोरी, बस इथे. अरे छकुली. अरे छोटीसाठी रसगुल्ले घेऊन या लवकर. काय दाखवू सुनबाई? कानातले दाखवा काका. कानातले दाखव लवकर. हे तर खूपच भारीतले आहेत, थोडे कमी वाले दाखवा. हे बघ, हे पडतील सुनबाई 1420 रुपयात. अरे भाव नको बघू सुनबाई, पोरीचा आनंद बघ. पोरी रसगुल्ले खा, रसगुल्ले खा.
याहून हलके दाखवा हे ना. बघ हे पडतील 1320 रुपयात फक्त. याहून कमी? अरे यापेक्षा कमी पैशात सोन्याचा खेळा पण येणार नाही. हे सोनं आहे सोनं. ठीक आहे, आम्ही दुसरीकडे कुठेतरी बघतो. चल. मला अजून हवंय. पोरी घरी जा हा. दुनियाभरचे घरी पाठवून देतो हा. अरे रसगुल्ले थोडे उशिराने आणू शकत नव्हतास तू. चल ना. हे सगळं सामान त्या लालगंजला पोचवायचंय वेणी प्रसाद कडे. हे घे 20 रुपये. 11 रुपये सरकारी बसच्या भाड्यासाठी आणि 6 रुपयाची पुरी भाजी खा त्या पांडेकडची. अगदी स्वस्त असते बघ. उरले 3 रुपये. गंगेला अर्पण करून नमस्कार करून ये. आता जा लवकर. माझं तोंड काय बघत बसलाय. जा लवकर जा. तू रहीम है, तू करीम है, 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 तुझी जात सगळ्यात अजीब है. तू रहीम है, तू रहीम है, तू करीम है, तुझी जात सगळ्यात अजीब है. तू आत्म्यातून देहापर्यंत, तू मातीतून मेघापर्यंत, तू रहीम है. नाही नाही तू खा. अरे घे ना. तू खा रे बाबा. अरे मस्त आहे. आता मी काय सांगतो ते ऐक. लव्ह स्टोरी मध्ये आता तुझा रोल खतम. आता फोनवर तिने किशन बद्दल सांगितलं ना तुला, तू तिला विसरून जा. अरे लक्षात ठेवायचा विसरायचा प्रश्न नाही. अरे मी तर म्हणतोय की सरोजचा जो प्रॉब्लेम आहे काय ना. प्रॉब्लेम आहे सरोजचा? आता तो सरोजचा प्रॉब्लेम तिच्या वडिलांचा, तिचा भाऊ आणि आता नाव सांगितलं ना तू काय ते किशन, ते बघून घेतील ना. तू विसरून जा ना तिला. तू माझा ऐक. तू एक काम कर, तू लग्न करून टाक. म्हणजे तिला तू आपोआप विसरून जाईल. तुझ्यासाठी मी मुलगी पण पाहिली आहे. तो आपला कॉर्नरचा गोपाल काका आहे ना, गोपाल डेअरीवाला, तो जाड्या, त्याची मुलगी. अरे हुंड्यात 12 म्हशी मिळतील तबेल्या सकट. कडकी लागली की एखादी म्हैस विकून टाकायची. तू यार हे पहिल्यासारखा विचार का करतोयस? तू पहिली एक गोष्ट क्लिअर कर. तू मित्र आहेस की कोण आहेस? तू मित्र आहेस ना? हो हा? मग. तर माझ्यासोबत काय घडलंय, माझ्या आत काय चाललंय, थोडं समज आणि नंतर बोल. यार समजूनच बोलतोय. आजची घडी समजूनच बोलतोय. तू त्या मुलगीचा नशा डोक्यात घेऊन बोलतोयस जिचं तुझ्याशी काय घेणं देणंच नाही आहे. जर तुझं तिच्याशी काय संबंधच नाही. एक मिनिट. तू इथे चुकीचं बोलतोयस. संबंध तर आहेच आमच्यामध्ये. कसला संबंध आहे? कसला संबंध आहे हे मी तुला नाही समजू शकणार, कारण मला स्वतःलाच नाही समजलं. अरे येडा आहे का काय? अरे आयुष्याची वाट लागेल तुझ्या. एकदम योग्य विचार करतोस तू. तुझे हे विचार तुझ्या मनाची सच्चाई आणि तुझं चरित्र दाखवतायत. ज्याच्यावर प्रेम असेल तो तुमचं होणं म्हणजे तो तुमचा झाला, हा तर झाला स्वार्थ. आणि प्रेमात स्वार्थाला काहीही जागा नाही. काका हे प्रेम काय आहे हे तर मला आता माहित झालंय, अगदी खोलपर्यंत. त्याच्यावरती मी एक पुस्तक सुद्धा लिहू शकतो. ही सगळी घटना ऐकल्यानंतर तुमचं काय मत आहे ते मला तुम्ही सांगा. सरोजाच्या सुखदुःखांशी जोडला गेलायस, तेव्हा आता या कठीण प्रसंगात तुझं योगदान असायला हवं. तू तिला मदत करायला हवीस. कसं योगदान करू मी आणि कशी मदत करू मी तिची काका? बाबा ते तूच जाणव. तू मला मत विचारलंस, मी दिलं. घे आता दूध पी. अरे प्रभू तुमचे पाय द्या प्रभू. तुम्ही इथे कुठे बसला आहात? पाय तर द्या. अरे काय करतोय तू? तुम्ही इथे कुठे बसला आहात? तुम्हाला तर एखाद्या मठात किंवा एखाद्या सिंहासनावर बसायला हवं. तुम्ही महर्षी आहात प्रभू. तुम्ही सांगितलं होतं ना जिच्याशी माझं प्रकरण चालू आहे तिच्याशीच माझं विवाह होणार. बस तुमची भविष्यवाणी खरी होते. आत्ताच मुलीच्या वडिलांशी लग्नाची बोलणी करून येतोय आणि ह्याच्या पुढे तुम्ही 2 अपत्यांचा योगही सांगितला आहे. मी तर त्या दोन्ही मुलांची नावही नक्की केली. मुलाचं नाव होणार ऋषी प्रसाद आणि मुलीचं नाव असेल मुनिश्री. ऋषी मुनी दोन्ही ठिकाणी तुम्ही आलात. कशी वाटली नावं? फारच चांगले नाव आहेत. खूप छान. पंडितजी, जर तुम्हाला या विद्येची जाण नाही आहे तर इथे बसून लोकांशी खेळू नका. 21 रुपयात तुम्ही तर स्वप्न विकून जाता, पण ज्यांची स्वप्न तुटतात त्यांना खूप त्रास होतो. देवा देवा माझ्या देवा देवा माझ्या देवा 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 माझ्या देवा देवा माझ्या देवा देवा. कुठं माझा रस्ता आणि मी कुठं, सगळ्यांना मार्ग दाखवतो तू.
तुझ्या अंतरीत सगळ्यांना न्याय देतोस तू मालिक हाय तू रहीम हाय. विनोद, ललनचा ठाव ठिकाणा माहित आहे तुला? कुठे राहतो तो? चौकशी कर, काय प्रॉब्लेम आहे त्याचा. कालपासून ड्युटीवर नाही आलाय तू करीम. हे बघ नीट ऐक सरोज, मी काय सांगतो ते ऐक. जर असे असेल तर तुझं लग्न किशन बरोबरच होईल आणि तुझ्या वडिलांच्या समस्येवर सुद्धा काहीतरी तोडगा काढला जाईल. हे बघ तू रडू नकोस, मी सांगतोय ना की मी काहीतरी करीन तुझ्यासाठी. अरे मी भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो की मी काहीतरी करीन तुझ्यासाठी. थोडा वेळ दे मला, मी काहीतरी करतो. अरे खूप मानतो तो मला. म्हणला गण्या कधी प्रॉब्लेम असला तर इकडे यायचं, गणेश सेट बसलेला आहे. ए इथं झडती होत नाही बरं काय आपली. सेटला सांग की गण्या आलाय. चल, नवीन आहे ना, ओळखत नाही. इथं सगळी पंटर ओळखतात आपल्याला. खूप इज्जत आहे बरं काय आपली इथं. चल 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 रे, तुझी चाल आहे. ए गण्या, ये कसा आहेस रे? मस्त आहे सेट. आणि कसा काय आलास? हा आपला दोस्त आहे ना लल्लन, याच्या गावी काहीतरी प्रॉब्लेम चालली आहे. 2 पेटी पाहिजेत. सगळे चुकते होतील बरं का, मी गॅरंटी घेतो ना याची. अरे गण्या, कशाला एवढं बोलतोस? काम काय करतोस रे तू? मी वेलवाड सिक्युरिटी मध्ये सिनियर गार्ड आहे. सर्व्हिस 4 वर्षाची झाली आहे. लवकरच प्रमोशन घेऊन मी सुपरवायझर होणार आहे. मी दर महिना माझ्या पगारातून 1000 रुपये तुम्हाला काढून देऊ शकतो. आपल्या एजन्सीकडून मी तुम्हाला एक लेटरही देऊ शकतो आणि आपले सिनियर तिवारीजी यांच्याशी तुमची भेटही घडवून आणू शकतो. अरे रे रे, या सगळ्यांची काही गरज नाहीये, समजलं मी तुला. अरे हे मेंढी कोणाची आहे रे? अच्छा, माणसाला ओळखतो मी, म्हणून तर इतकी वर्ष धंदा करतोय मी. हा, तशी तुझी केस थोडी वेगळी आहे. हा घेऊन आलाय ना, मग बस झालं. हा, किती म्हणालास? 2 पेटी? हो 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 हो. मग जा की घेऊन. ए कृष्णा, 2 पेटी घेऊन ये. दोस्त मानलं तुला. अरे हो, पण घेऊन कसं जाशील? काही थैली वगैरे आणली आहेस का? थैली तर नाही आणली, मी असंच घेऊन जाईन. अरे खिशात घेऊन जातो ना सेट. हो हो. अरे खिशात कसे घालता येतील? हे शहर कसं आहे तुला ठाऊक नाही का? इथे 1000 रुपयासाठी माणसाचा खून होतो. नाही नाही सेट, खिशात असतील तर कोणाला दिसणार नाही. बाहेर जाताच ऑटो रिक्षाची डिक्की मध्ये घालू ना. हो हो हो. काय रे, तुझं इलेक्शन कार्ड बनलंय का? वोट टाकतोस का? हो सेट. 2 पेटी काय असतात माहित आहे का तुला? नाही कळली कोणाला किंमत तुझ्यासारखाच कोणाला तरी उभं केलंस. 2 पेटी पाहिजे म्हणे. काय वाटलं तुला? मी 2 पेट्या तुला असाच देईन? सेठ खूप इमानदार माणूस आहे. ए, आपण इमानदार माणसाला पैसे देत नाही, लायकी असणाऱ्याला देतो. सेठ ए, बस चल चल, निघ लवकर निघ. तुझ्या नजरेत तो कलीम हाय तू रहीम हाय तू करीम हाय. आईचा अवसान खातक्या चाला, मी उंची पार्टीच्या गटात पडून मरशील चाला. नाही नाही, त्यात काही प्रॉब्लेम नाही. 2 लाख रुपये तुम्हाला मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. अरे बँक तर आहे ते पब्लिकची सेवा करायला. हो हो हो. पण बँकेचेही काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. हो हो. काही डॉक्युमेंट्स, काही फॉर्मॅलिटीज. हो ते बरोबर म्हणताय तुम्ही. पण कुणी ग्राहक जर तुमचे डिमांड्स आणि रूल्स पूर्णही करेल आणि नंतर त्याची नियती फिरली आणि तो पैसे द्यायला मुकरला तर मग तर प्रॉब्लेम होणार ना बँकेसाठी. बरोबर आहे की नाही? तो प्रॉब्लेम नाहीये, त्याचेही रूल्स आहेत आमच्याकडे. मला हे म्हणायचंय की घेणेकरी जर इमानदार आहे आणि कर्ज घेऊन त्याच्या मनात बँकेप्रती आदर आहे, तेव्हा तर तो पैसे परत करणारच ना. 4 वर्षाची माझी सर्व्हिस आहे. या वर्षी मला प्रमोशन सुद्धा मिळेल. 4700च्या पगारामध्ये 1000 रुपये तर दरमहा बँकेला देईन. आपल्या एजन्सीकडून मी तुम्हाला एक पत्र सुद्धा लिहून देईन आणि गरज असेल तर मी माझे सिनियर तिवारी यांच्याशी तुमची भेटही घालून देतो. अरे ते सर्व लागत नाही बाबा, इथे हे सगळं चालत नाही. लोन साठी काहीतरी सिक्युरिटी ठेवावी लागते. काही इन्शुरन्स पेपर, काही प्रॉपर्टी, काही दागिने, काही आहे का तुमच्याकडे? आहे का? आहे का? म्हणजे तुम्ही कर्ज देणार नाहीत हेच ना? मग बाहेर बोर्ड कशाला लावून ठेवलेला आहेत? आपला बँक? अरे कसला आपला बँक? ही तर फक्त तुमचीच बँक आहे. तुम्ही आपल्या सोयीनुसार चालवताय. आपला बँक सुख दुःखात आपल्या सोबत. अरे घंटा आपल्या सोबत. आतमध्ये दागदागिने ठेवा, हे ठेवा, ते ठेवा. बाहेर लिहा बोर्डवर, इज्जत ठेवा आणि कर्ज घ्या. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या कोमलशी लग्न करायला तुला 2 लाख रुपये द्यावे लागतील, हो ना? अरे मग लाजायचं काय त्यात?
तुझ्यासारख्या हिऱ्यासाठी 2 लाखाची किंमत काय आहे? खा खा लाडू खा. हंसाबेन तुम्ही पण ना. मला बेन म्हणू नकोस. पहिल्यांदा हंसाबाईंनी आयुष्यात माणूस पाहण्यात चूक केलीये. नाही वरून तर तू हंसासारखा दिसतोस रे, पण आतून तू कावळा आहेस. कावळा. नाही, तुम्ही- खबरदार, मला समजावू नकोस, काही सांगू नकोस. मी सगळं समजले. सरोजाच्या घरच्यांनी तुझी 2 लाखाची मागणी नाकबूल केली असेल ना, म्हणून तू शेपटी हलवत माझ्याकडे आलास. निघ इथून. स्वतःच्या पायावर उभा राहून चालता हो, नाही तर तुला उचलून न्यावं लागेल. उठ म्हणाले ना, उठ. अरे मी तिची मावशीने आई आहे, आई. अरे तिच्यासाठी तर मी माझे प्राण देईन, पण असल्या हुंड्यासाठी लोभी माणसाच्या हाती मुळीच हात द्यावा नाही. जा इथून, जा. तोंड दाखवू नकोस. जा हरामखोर. पैशाचा बंदोबस्त होवो अगर ना होवो, सरोजचं लग्न किसन बरोबर होवो अगर ना होवो, तुमची शपथ घेतलीये मी. तुमचीच महिमा कसोटीवरती आहे. लल्लन, स्वतःला तू त्रास का करून घेतोयस? अरे जेव्हा जेव्हा जे जे व्हायचं असतं तेव्हा तेव्हा ते घडतं. तुलसीदासजींनी सांगितलं काय की तू पण तुलसीदासजी बोलून लिहून निघून गेले. आजच्या युगात राहिले असते 4 दिवस तर स्वतः लिहिलेलं स्वतःच रिजेक्ट केलं असतं. अरे बाबा, पण तू प्रयत्न तर करतोयस ना. चाल आज चाल. अरे चाल आज चाल. ए बस बस चाल बस इथे बस. चल आवाज नाही पाहिजे. चोर आहेत. चल 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 लवकर ये, लवकर ये. ये ना ये ना. धाव 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 लवकर धाव धाव. पकड 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 त्याला. थांब थांब. पकड 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 पकड. कुठे पळशील साल्या? अरे चल लवकर पळ. ए थांब थांब साल्या थांब. धावत राहा धावत राहा धावत राहा. अरे ते येतात, धाव. अरे पाठीस लागला तो. धाव धाव. चल 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 चल. आला धाव. पकडा त्याला. पकडा पकडा त्याला. पकडा 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 त्याला. पकडा पकडा. मारा 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 त्याला. पकडा पकडा. नाही मी सोड. सोड सोड. ए धाव. ए त्याला धाव धाव. ए सोड सोड मला सोड. नाही. मारा मारा लोखंडवाला मार्केटमध्ये दिवसा ढवळ्या काही गुंडांनी एका ज्वेलरी शॉप मध्ये घुसून ते लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिव्हॉल्वर मधून फायर पण केलं, परंतु वेल वॉच सिक्युरिटीच्या 2 जवानांनी आपल्या जीवावर खेळून त्यांचा मुकाबला केला आणि ते दुकान लुटण्यापासून वाचवलं. आणि त्यांच्या या बहादुरीसाठी लोखंडवाला व्यापारी मंडळ त्यांना सन्मानित करत आहे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय पोलीस कमिशनर श्री DK चौधरी यांना मी निवेदन करतो की त्यांनी कृपया 2 शब्द बोलावेत. आज या कार्यक्रमात मी या दोन्ही वाघांना सर्वप्रथम स्टेजवर बोलावू इच्छितो. या सर. सर, तुम्ही लोकांनी एका सुरक्षा कर्मचाऱ्याची फक्त वर्दीच घातलेली नाही, तर तुमचं मन आणि तुमची आत्मा या कामाशी जोडले गेलेले आहेत. तुम्हाला या बहादुरीचं श्रेय जात आहे. प्लीज. आमच्या व्यापारी मंडळाने या बहादूर जवानांसाठी 1 लाख रुपयाचा पुरस्कार द्यायचा निश्चित केलंय. वेल वॉच कंपनीचे सिनियर श्री तिवारीजी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना निवेदन करतो की त्यांनी हा पुरस्काराचा स्वीकार करावा. थँक्यू थँक्यू सर. हे घे. काका तुम्ही ते चमक हाय इम्तानाना. सर तुम्ही बस. कसात ही महक हाय इम्तानाना. हे घे 1 लाख रुपये तुझे व्यापारी मंडळात मिळालेले. पण सर याच्यामध्ये माझे आणखीनही सहकारी होते. त्या सगळ्या जवानांचा हिस्सा आहे, पण त्या सगळ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम तुला दिली आहे. पण मला तर ऐकून आश्चर्य वाटतंय की त्या सगळ्यांना तुझी आणि सरोजाची कहाणी माहित आहे. त्या सर्वांनी तुझी मदत केली आहे.
लल्लनजी, तुम्हाला भेटायला कुणीतरी मॅडम आले आहेत, ऑफिस मध्ये बसले आहेत. मॅडम? म्हात्रे साहेब, तुम्हीच सांगा मला, या सोसायटीला माझ्या कोणत्याही क्लायंटचा त्रास आहे का? अरे मला धंद्यापेक्षा नावाची फिकर आहे ना, बरोबर आहे की नाही? बरोबर. हा. अरे हंसाबेन, अरे ये ललन, मी तुझीच वाट बघत होते. बोला काय म्हणताय? अरे ललन, एवढा त्रास करून घ्यायचं कारण नाहीये. तू तुझ्या डोक्यातून ते फ्लॅशबॅक वाला काढून टाक बाबा. त्याचं काय, आधी आमचा एक सीन झाला होता एकदम टेन्शन वाला, म्हणून बरोबर. ललन, माझे ना बीसीचे पैसे सुटले 35,000. खरं तर हे पैसे गावच्या जुन्या मंदिरासाठी द्यायचे होते, पण उमाकांकडून तुझी स्टोरी कळली. वाटलं मंदिरात रंग काढण्यापेक्षा तुझी मदत करणं जास्त महत्वाचं आहे. ललन, तुझी उंची लहान आहे रे, पण माणूस म्हणून तू खूप मोठा आहेस. धर, हे पैसे ठेवून घे. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, ज्याच्याशी नातं जोडतो त्याला किनाऱ्यापर्यंत साथ देतो. ठेव. मित्रा, गण्या भाऊ कुठे आहे रे? गणे हॉटेलमध्ये आहे. अच्छा. हा, काय बोललास तू? ए लल्लन, आता मी तुलाच भेटायला येणार होतो. ये एक कटिंग आणखी घेऊन ये. बस. यार गणेश, चमत्कार झाला रे मित्रा. कसं काय? 1.5 लाखाचा तर इंतजाम झाला आणि आता वाटतंय की आता काम होईल. किती दिवस बाकी आहेत अजून लग्नाला? 5 दिवस तर अजून बाकी आहेत. आणि पैसे किती शॉर्ट पडत आहेत तुला? अरे किती पैसे पाहिजेत अजून? 50,000. हे घे, पुरे आहेत. गणेश, हे पैसे? अरे दरोडा नाही घातला, रिक्षा विकून टाकली मी. काही दिवस भाड्यावर चालवेन. मराठा माणूस आहे मी, दोस्तासाठी मुंडी कापेन. पैशाचं काय घेऊन बसला? आता रात्रीची गाडी पकड आणि गावाला निघून जा. आता तरी धावपळ संपली का नाही तुझी? आणि रात्री जेवायला घरी ये. म्हातारीने तुझ्या आवडीची बाजरीची भाकरी आणि झुणका बनवलाय मस्त तिखट. अरे चाय आणणार रे. हरी अनंत हरी कथा अनंता. सरोजाचं लग्न करून लवकरात लवकर परत ये. मी इथे तुझ्यासाठी एक चांगली मुलगी बघून ठेवतो. परत येताच फेरे घ्यायचे तुला. काका, आधी मला परत येऊ द्या, मग मी पाहीन. काका, आता मला चालायला हवं. पोचायला 1 तास तरी लागेल. खुश राहा. इथून कसा जाणार आहेस? अंधेरीहून लोकल पकडेन. अरे नाही बाबा, तुला सोडायला आमची सिक्युरिटी व्हॅन येईल. अरे पारकर, पुतण्याला व्हॅनने सोडा. सर. भगवान शंकराच्या कृपेने आणि भगवती मातेच्या कृपेने काम झालं. आणि असं फक्त मुंबईतच होऊ शकतं. इथे तिकीटची खिडकी कुठे? सारखं तुला सांगायला लागतं काय? काय पोझिशन आहे? बोर्डवर लिहिलंय, वाचून घे. अरे तिथे काय लिहिलंय तर काय समजत नाही मला. अरे 2 तास उशिरात आहे. काय 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 म्हणालात? उशिरा आहे. काय म्हणालात? तुम्ही काय ऐकलं? काय 2 तास उशिरा? हो, ते सांगतो मी. जाऊन बघ. अरे मग असं कशाला बोला बोलताय? भाऊ. स्टेशन मास्टरजी नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या गाड्यांचं जे टाइम टेबल लागलाय त्याला काही अर्थ आहे की नाही? मला ज्या गाडीने जायचंय ती 2 तास लेट आहे. आता कोणाला लग्नाला जायचंय, कोणाची आई आजारी आहे, इतका सगळा त्रास. आणि रेल्वे. तुम्ही अगदी योग्य बोलताय, पण यात आम्ही काय करू शकतो? आम्ही काय करू शकतो? अरे असं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही एवढ्या जबाबदार खुर्चीवरती बसला आहात. तुम्ही अगदी योग्य बोलतात आणि तुमचं नाराज होणं, तक्रार करणं बरोबर आहे. तुमची तक्रार रेल्वे प्रशासनाला लेखी स्वरूपात द्या. तुमच्यासारख्या मंडळीने आवाज उठवला तर काम जरूर होईल. पण तुम्हाला जायचं कुठे? कुठली ट्रेन? जायचं तर विजापूरला आहे, कमाईनी एक्सप्रेसने. अरे तुमची ट्रेन तर राईट टाइमवर आहे, जा लवकर. अरे आत्ताच चौकशी कार्यालयात विचारलं तर म्हणे 2 तास उशीर आहे. तुमची ट्रेन जात आहे. अरे पण अजब कारभार आहे ते. मुलाला सांभाळा. त्यांना पाय तरी बघा. अरे आहेत डॉक्टर. अरे चला. अरे अरे चल रे. अरे देवा, काय करू यांना?
दाखव मला. एवढे सगळे पैसे कुठून आणले? बाहेर नका काढू साहेब. काय करतोस तू? हे बघा मी सिक्युरिटी गार्ड आहे. हे पैसे मला बक्षीस म्हणून मिळाले आहेत. मी माझ्या जीवावर उदार होऊन एक दुकान लुटण्यापासून वाचवलं. हे बघा हे माझं कार्ड आहे आणि ही पेपरात आलेली बातमी. आज जाऊ द्या मला, गाडी सुटेल भाई. अरे ऐन वेळेला सगळे सतवतात. ए चला 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 लवकर चला. ए चला अरे अरे आरामशीर. अरे चला मला आतमध्ये जाऊ दे मला आतमध्ये. हे घे तुझी आवडती बिर्याणी आहे. खा खा. हे घे अक्रम. हे द्या ना दादा. हे घे. घे ना. घे तू खा. हा काकी अरे बस, पोरीच्या वयाची आहे तुझ्या. सकाळपासून बघतोय साला तू टापतोयस तिला. साला प्रत्येक ठिकाणी एक तिरलोचन बसलेलं आहे. वाळवी किडे मकोडे साले, घाणेरडे गटार, कुठे जाऊन मराल साल्यांनो. कोणालाच नाही सोडत. तू झोप मी जातो. हा पोरी झोप आरामात. काही फरक नाही पडत, तुम्ही इथे या. बक्षिसाबरोबर मित्रांनी मदत केली आणि मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलंय ते सगळं काही खरं आहे. जरा सुद्धा खोटं बोललेलो नाहीये मी. आणि ते तर गुंडाशी लढता लढता माहित नाही माझं पर्स कुठे पडलंय. नाहीतर मी तुम्हाला ओळखपत्र दाखवलं असतं आणि त्यामध्ये ते कटिंग होतं तेही दाखवलं असतं की हा पैसा आला कुठून. बस आता इकडच्या तिकडच्या गोष्टी बंद कर आणि बऱ्या बोलाने सांग की हे पैसे तुझ्याकडे आले कसे. कोणाचा खून केलास, कोणाचं घर लुटलं,
खरं खरं सांग, नाही तर तुला फार त्रास होईल. अरे काय केलंच नाही तर तुम्ही काय उलगडा करणार आहेत? तुम्हाला समजत कसं नाहीये? मी म्हणतोय तुम्ही तिवारीजींशी फोनवरती बोला. बिमारीची वार्ता करू नकोस, फोनची वार्ता करू नको. चाल्या पावती फाडून 2 मिनिटात आत घालून टाकेल. एक मिनिट सिंग साहेब, हेही असू शकतं की हा माणूस खरं बोलतोय. हे बघ, माझ्याकडे या प्रॉब्लेम पासून वाचण्याचा एकच उपाय. हे पैसे सरकारी खजिन्यात जमा केले जातील आणि मग सिंग साहेब तुला एक लेटर देतील. ते लेटर घेऊन जेव्हा तू कोर्टात जाशील तेव्हाच हे पैसे मिळतील तुला. बाबू सिंग साहेब एक लेटर बनवा. मला तुमच्याकडून हे समजून घ्यायचंय की तुम्हाला हवंय काय. तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करा, मी समजेन. एक मिनिट, तुमच्या नराचे टांग बाहेर या, बाहेर या साल्यानो, बाहेर या. इथे बाहेर येऊन बोला काय बोलायचं ते. जर मी हे सिद्ध नाही करू शकत की हा इमानदारीचा पैसा आहे, तर तुम्ही हे साबित करून दाखवा की हा बेईमानीचा पैसा आहे. जर तुम्ही कायद्याचे रक्षक असाल तर मी पण या देशाचा नागरिक आहे. मी पण माझे अधिकार जाणतो. सांग, मला सांग काय झालं, काय प्रॉब्लेम. मी पत्रकार आहे. अरे बाबा, मी मुंबईमध्ये सिक्युरिटी गार्ड आहे. काही पैसा मला बक्षीस म्हणून मिळाला, काही पैसा मला माझ्या मित्रांनी दिला आणि काही गुंड लोक माझे पैसे लुबाडत होते. तर पैसे वाचवता माझी ही दशा झाली. मी कधीपासून यांना आज समजावतोय, तर ही लोक उलट मला त्रास देतात. म्हणतात कोर्टात जा, इथे जा, तिथे जा. ट्रेन घालून या लोकांनी माझी. कुठल्या माणसाचा काय प्रॉब्लेम असू शकेल प्रयत्न नाही करा. अरे कधीपासून तुम्हाला समजावतोय, हे पैसे मला बक्षीस म्हणून मिळाले, पण काही पैसे मित्रांनी दिले. तुम्ही समजून घेत नाही आणि कुठला तरी उलगडा काय नाही होणार रे बाबा, तू तर उगाच भडकलास. आम्ही तर नुसतं विचारत होतो. अरे विचारत पण होते, आम्ही तर आपली ड्युटी करत होतो. पैसे तुझे आहेत तर तुझेच राहतील. हो, तुझेच राहतील. अच्छा बाबा, म्हणजे माझा गैरसमज झाला. आता तर तुम्ही माझी पाठवण्याची व्यवस्था करा. ट्रेन तर माझी निघूनच गेली आहे. हो, करूया ना. एक सवारी किशनगंज. आजोबा प्रणाम. खुश रहा बेटा. आजोबा मी ललन. ललन कोण बेटा? ते प्रजापती, पोस्ट ऑफिसच्या बाजूचं घर. अच्छा, म्हणजे तू श्यामलालचा मुलगा आहेस. अच्छा. नाही, मी रामलालचा मुलगा आहे. हा, अच्छा. माझं रक्त म्हणजे तू अलाहाबाद वरून आलास ना बेटा? हो, इलाहाबादला राहतो. संगमेवरच असतो. पुजारी. हा, अच्छा. वेळ काढा आणि या संगमेवर. तिथेच तुम्हाला आंघोळ घालतो. बुडवूनच टाकतो चाय. हो, येईन. अच्छा. रक्त पितायत माझं रक्त. बाय फाटलं बिटलं कसं? काही नाही, लफंग्याची थोडी झटापट झाली. अच्छा. आता तुमच्याशी होते. अलाहाबाद मध्ये राहतोस ना? मी मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये. ओ, अच्छा. मुंबईमध्ये काय करतोस बेटा? मुंबईमध्ये मी गव्हर्नर आहे. अच्छा. मुंबईमध्ये गव्हर्नर आहेस. फार छान बाळा. गावाचं नाव मोठं करतोस ना बाळा. हा विचार तर तोच आहे. मी आलोय सरोज. ललन, हे काय झालं तुला? नाही, ते सगळं सोड. मी ठीक आहे आणि मी 2 लाख रुपये घेऊनच आलो आहे. चल आता जाऊन तुझ्या वडिलांशी बोलूया. आता तुझं लग्न किसन बरोबरच होणार. नाही ललन, आता जे होत आहे ते होऊ देतो. अरे, आता तू कुणाशी काहीच बोलायची गरज नाही. आता मी अरे हे जे व्हायचंय ते होऊ दे. ह्याचा काय अर्थ झाला? काय समजायचं मी? मी वेळेवर आलोय, पूर्ण व्यवस्था करून आलोय, मग हे असं ललन, तुला यायला थोडा उशीर झाला. किशनचा साखरपुडा दुसऱ्या कोणाशी तरी झाला. ऐकलंय की त्याला भरपूर हुंडा मिळतोय. हे तर मी लक्ष्मीजीशी बोलतो. तू सरोजला सांभाळ. तू तिला धीर दे. काही नाही, मी सगळं सांभाळीन. आणि मी प्रेम केलंय तिच्यावरती. तिच्यासाठी जीव देईन. अरे तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? अरे हुंडा घेतोय तर मुलगी पण आणतोय ना. अप्सरा आहे, अप्सरा. आसपासच्या गावात चर्चा होते या मुलीची. तिचं नावच फक्त चंदा नाहीये, चंद्रमा आहे, चंद्रमा. बाबा ते काय आहे की मी काय मी करतोस बकरी सारखा? अरे त्या मुलीच्या पाठी किती पोरं वेडी आहेत माहितीये तुला? अरे त्या वेणी प्रसादचा मुलगा धोत्रा खाऊन वेडा झालाय ह्या मुलीच्या पाठी. अरे पोरं तू आहेस कुठे?
चल 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 सूट शिवायला जाऊया. चल 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 चल. लांब ठेवा लांब ठेवा लांब ठेवा. हा एवढा बरोबर आहे. करेक्ट. कंबर 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 1 इंच. कंबर 1 इंच वाढवूनच ठेवा. हा आणि खांदे जे आहेत ना ते 1.5 इंच वाढवून ठेवा. 1.5 इंच. बाबा. अरे काय बाबा बाबा करतोयस तू? हा तू लिही रे. बाबा खूपच ढिला होईल. मग तू कुठे तेवढाच राहणार आहेस आयुष्यभर? माझ्या लग्नाचा सूट तुझ्या लग्नात घालेन आणि तुझ्या पोराच्या लग्नात हा सूट घालेन. काका नमस्कार. काका मी लल्लन. काका तुम्ही किसनचं लग्न करताय फार आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही किती खुश आहात हे पण मी बघतोय. पण एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की हे चुकीचं होत आहे. एका बाजूला जर यात खुशी आहे तर दुसऱ्या बाजूला आयुष्य आहे काका आणि ह्याच्याने कोणाची तरी राख रांगोळी होईल काका. अच्छा म्हणजे हा पण चंदासाठी वेडा झालेला दिसतोय. म्हणजे असं आहे तर. अच्छा तर कोणाचं काय बिघडेल म्हणालास? तुम्हाला समजायला हवं. मला समजवायला आलायस? मला समजावतोयस? समजायला मला नाही तुला पाहिजे. समजलं? प्रेम भावनेबरोबर लायकी आणि बरोबरी पण असायला हवी. कावळ्याला तोंडच मारायचं असेल तर कचऱ्याचे ढिगारे खूप आहेत पण मोती खोडायला हंसाच्या जन्माला यावं लागतं. समजलं? मला एक गोष्ट सांग. हा माझा पोरगा आहे. मला हवं तिथं मी याचं लग्न लावेन. तू आहेस कोण मला शिकवणारा? तुम्हाला कोण शिकवणारा म्हणजे काय? दाढी बांधायला शिकवले तुम्ही मला. आता मी तुमच्या खांद्यापर्यंत येऊन पोहोचलोय. मी तुमच्याशी कमीत कमी बोलू तरी शकतो. तुम्ही काका आहात आमचे. आता ही कसली लीला म्हणायची? लीला नाही. सरोज सरोज तुमच्या घरी सून म्हणून येईल. तिला आपली सून म्हणून स्वीकार करा काका. तिचे पाय तुमच्या घरात पडतील तर तुमच्या घरी लक्ष्मीची बरसात होईल. सरोज? कोण सरोज? काका लक्ष्मी आहे सरोज. भाग्य लक्ष्मीचं स्वरूप आहे सरोज. मी ललन तुम्हाला सांगतोय. जर खोटं ठरलं तर खेटन आणि मारम. मी तुमच्या समोर हात जोडतो काका की सरोजाला आपलंसं करून घ्या. नाही ललन नको जोडूस. आधीच तू माझ्यासाठी जेवढं केलंस ते खरंच खूप आहे. माझं आयुष्य माझ्या सुखासाठी काय नाही केलंस तू. मला यातून बाहेर काढण्यासाठी तू कुठे कुठे आणि किती हाल सोसलेस ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय लल्लन. तू माझ्यासाठी इतकं सगळं केलंस पण किशनने माझ्यासाठी काय केलं? गेले 13 दिवस सकाळ संध्याकाळ रात्रीचा एक एक क्षण एकेका वर्षासारखा काढलाय मी. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेताना डोळ्यातले अश्रू सुकून गेले माझे. पण या निर्णयाचा परिणाम किशनवर काय दिसला मला? आज तू हातपाय जोडल्यामुळे किशनचे वडील मला कदाचित स्वीकारतीलही. पण उद्या समजा बरं वाईट काही घडलं आणि त्याने आम्हाला बाहेर काढलं तर मग किशनमध्ये इतकी हिंमत आहे की तो आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊ शकेल? लल्लन प्रेम तर तू करतोयस. माझं आयुष्य माझा आनंद माझी सुरक्षितता तुझ्या बरोबर राहण्यात आहे. मी जर लग्न करेन तर तुझ्याशीच करेन. लल्लन अरे काय झालं? काय झालं? अरे पाणी आणा पाणी आणा. लल्लन ए अरे अरे कुठेतरी पाणी आणा लवकर. लल्लन द्या त्याला. लल्लन ना बाबा. अजून कोणी बाकी आहे का कन्यादान करण्यासाठी? मी बाकी आहे गुरुजी. मी बाकी आहे. ये 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 लक्ष्मीदासजी पण आले. बस. ओम नमो वासुदेवाय नमः. ओम नमो वासुदेवाय नमः. ओम नमो वासुदेवाय नमः.
ओम नमो वासुदेवाय नमः. ओम नमो वासुदेवाय नमः. अहो आजोबा, मी फोन लावू का? कधी लागणार ह्यांचा फोन? हॅलो. हॅलो, कोण तिवारीजी? हो बोलतोय. हा हा, हे घ्या, गव्हर्नर साहेब बोलतायत. गव्हर्नर? हा द्या, फोन द्या. हॅलो काका. अरे पुतण्या, तू आहेस काय? सरोजला बायको बनवून आणतोय मुंबईला. सांगतोय? अरे बाबा, हा चमत्कार झाला तरी कसा? काका, मी तिकडे पोहोचून तुम्हाला सविस्तरपणे सांगेन सगळं. अच्छा अच्छा, म्हणजे हरी अनंत हरी कथा अनंता. काका, ती स्टेशन वरती जरा सिक्युरिटी व्हॅन पाठवून द्या प्लीज, कारण की सरोज पहिल्यांदा. कळतंय कळतंय सगळं. तुम्ही नाही समजणार तर. अरे व्हॅन मध्ये मी पण असेन सुनेच्या स्वागताला. अच्छा, आम्ही उद्या निघतोय कामाईनी. ओके ओके. खूप सुंदर दिसतेस सरोज. जरा मला चाव ना, चाव. काहीतरी काय बोलताय तुम्ही? मला जरा बघू तरी दे, मी स्वप्न तर नाही बघत आहे. चाव. आता मला विश्वास बसला की आपण स्वप्न नाही बघत आहोत, हे सत्य आहे. अरे पंडितजी प्रणाम. सरोज, पाया पड यांच्या. पंडितजीने भविष्यवाणी केलेली आपल्या लग्नाची. ते खूप महान आहेत. कोणी हिथं मग्न, कोणी तिथं मग्न, कोणी असं मग्न, कोणी तसं मग्न. कोणी हिथं मग्न, कोणी तिथं मग्न, कोणी असं मग्न, कोणी तसं मग्न. कोणी हिथं मग्न, कोणी तिथं मग्न, कोणी असं मग्न, कोणी तसं मग्न. कोणी देवात मग्न, कोणी पैशात मग्न, कोणी प्रेमात मग्न, कोणी द्वेषात मग्न. कोणी देवात मग्न, कोणी पैशात मग्न, कोणी प्रेमात मग्न, कोणी द्वेषात मग्न. कोणी सुखात मग्न, कोणी दुखात मग्न, कोणी दुखात मग्न, कोणी सुखात मग्न. कोणी चोरीत मग्न, कोणी लॉटरीत मग्न, कोणी चोरीत मग्न, कोणी लॉटरीत मग्न. कोणी नोकरीत मग्न, कोणी छोकरीत मग्न, कोणी नोकरीत मग्न, कोणी छोकरीत मग्न. जमलं रे, जमलं रे, जमलं रे, जमलं रे, जमलं रे, जमलं रे. पकिया साला दुबईला गेला, थप्पी थप्पी छापून आला. पकिया साला दुबईला गेला, थप्पी थप्पी छापून आला. थप्पी थप्पी छापून आला. थप्पी थप्पी छापून आला. पकिया साला दुबईला गेला, थप्पी थप्पी छापून आला. पक्याने मन वळवलं, लाखांचं स्वप्न दाखवलं. पक्याने मन वळवलं, लाखांचं स्वप्न दाखवलं. अरे जगतपतीचा आला संदेशा, जगतपतीचा आला संदेशा. फसला हलकट पकिया, फसला पकिया. अहो झालं ललन, संपलं त्यांचं टेन्शन. कोणी देवात मागणं, कोणी पैशात मागणं, कोणी देवात मागणं, कोणी पैशात मागणं. कोणी नोकरीत मागणं, कोणी छोकरीत मागणं, कोणी नोकरीत मागणं, कोणी छोकरीत मागणं.